हां. सो कॉम्पॅक्शन इज द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियली रिअरेंजिंग ऑफ द सॉईल पार्टिकल अँड पॅकिंग देम टुगेदर इन टू क्लोजर स्टेट ऑफ कॉन्टॅक्ट बाय मेकॅनिकल मीन्स. त्याच्यामध्ये रॅमर असेल, रोलर असेल, व्हायब्रेटर असेल, यांच्या मदतीने काय करायचे, सॉईलच्या पार्टिकलला आर्टिफिशियली रिअरेंज करायचे. मग आता कोणकोणत्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टी तुम्हाला परीक्षेत विचारतात, इंजिनिअरिंग प्रॉपर्टी म्हणजे काय. तर इंजिनिअरिंग प्रॉपर्टी म्हणजे कोणकोणत्या, जे तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये वापरायच्या असणार. जसं की मला जर का साईटवरती जर का मी गेलो, तर साईटवरती गेल्यानंतर मला त्या प्रॉपर्ट्या शोधणंच आहे, काही पण करून मी त्या प्रॉपर्ट्या साईटवरती शोधणारच आहे. मग कोणकोणत्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टी असतात, जसं की वाईड रेशो झाला, जसं की परमेबिलिटी झाली, कंप्रेसिबिलिटी झाली, नंतर शेअर स्ट्रेंथ झाले, स्टॅबिलिटी झाली, बेरिंग कॅपॅसिटी झाली. हे साईटवरती जाऊन मला यांची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायचीच आहे. तर इंजिनिअरिंग पर्पजसाठी जे सॉईलच्या ज्या प्रॉपर्ट्या मला रिक्वायर असतील त्याला मी काय म्हणतो, इंजिनिअरिंग प्रॉपर्टी म्हणतो. मग आता मी काय बोललो आहे की आपण काय करतो, आपल्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीला मॉडिफाईड करतो, इन्हान्स करतो, मॉडिफाईड करतो. कोणकोणत्या, वाईड रेशो आहे, तो वाईड रेशो आहे. वाईड रेशोला कशा पद्धतीने इन्हान्स करतो किंवा कशा पद्धतीने आपण मॉडिफाईड करतो बघू. परमेबिलिटी आहे, परमेबिलिटी झालं, सो वाईड रेशो, परमेबिलिटी. नंतर आहे कंप्रेसिबिलिटी, तो कंप्रेसिबिलिटी आहे. नंतर शेअर स्ट्रेंथ, शेअर स्ट्रेंथ आहे. नंतर आहे स्टॅबिलिटी आहे, सो स्टॅबिलिटी आहे. डेन्सनेस आहे, डेन्सनेस, राईट. आणि नंतर बेरिंग कॅपॅसिटी. तर मी काय बोलतोय, आर्टिफिशियली आपण सॉईलच्या पार्टिकलनी रिअरेंजमेंट करून आपण त्याची इंजिनिअरिंग प्रॉपर्टी मॉडिफाईड करतोय. पण कोणकोणत्या प्रॉपर्टी आणि कशा मॉडिफाईड होत आहेत बरं का. जर आपण सॉईलच्या पार्टिकलला आपण जर का क्लोजर स्टेटमध्ये आणलं, तर समजा सॉईलच्या पार्टिकलला जर का आपण मेकॅनिकल मीन्सच्या मदतीने जर का कॉन्टॅक्ट केला, त्यांचा जवळजवळ जर का आणलं, व्हॅल्यूमध्ये जर का रिडक्शन करून टाकलं, तर वाईड रेशो काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. परमेबिलिटी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. परमेबिलिटी कमी कशी होणार आहे, कारण की पार्टिकल जर का जवळजवळ आले तर रस्ता कमी भेटेल, रस्ता कमी भेटेल म्हणजे परमेबिलिटी कमी होऊन जाईल. कंप्रेसिबिलिटी काय होऊन जाईल, जर अगोदरच तो कंप्रेस जर होऊन गेलेला आहे तर नंतर त्याची कंप्रेसिबिलिटी काय दिसायला भेटेल, कमी दिसायला भेटेल. तो कंप्रेसिबिलिटी कमी होऊन जाईल, परमेबिलिटी कमी दिसायला भेटेल, वाईड रेशो कमी होऊन जाईल. शेअर स्ट्रेंथ काय होऊन जाईल, शेअर स्ट्रेंथ वाढून जाईल. शेअर स्ट्रेंथ का वाढून जाईल बरं का, पार्टिकल जेवढे जवळजवळ आलेले आहेत त्या जवळजवळमुळे त्यांची स्लायडिंग आपल्याला लवकर दिसायला भेटणार नाही. शेअर स्ट्रेंथ पण वाढून जाईल, त्याची डिग्री ऑफ डेन्सनेस पण वाढून जाईल, स्टॅबिलिटी पण वाढून जाईल. लगेच माती अशी कोलॅप्स होणार नाही, त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होऊन जाईल, तो स्टॅबिलिटी पण वाढून जाईल. आणि बेरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढून जाईल. सो बेरिंग कॅपॅसिटी, स्टॅबिलिटी, डेन्सनेस आणि शेअर स्ट्रेंथ हे चार गोष्टी आपल्याला वाढताना दिसायला भेटतील. वाईड रेशो, परमेबिलिटी आणि कंप्रेसिबिलिटी जी काही आहेत या प्रॉपर्टी आपल्याला कमी होताना दिसायला भेटतील. तर कॉम्पॅक्शन केल्यामुळे आपल्याला या एवढ्या प्रॉपर्ट्यामध्ये आपला असा बदलाव आपल्याला दिसायला भेटत असतो, राईट. तो हा पॉईंट झाला. नंतर पुढे काय असतं, कॉम्पॅक्शनच्या पुढं जेव्हा कॉम्पॅक्शनच्या पुढे आपण जेव्हा जाणार तर आपल्याला काय लक्षामध्ये घ्यावं लागत असतं, कॉम्पॅक्शनच्या पुढे अजून एक कन्सोलिडेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे, कन्सोलिडेशन. कन्सोलिडेशन, सो कॉम्पॅक्शन एक वेगळी टर्म झाली जी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. कन्सोलिडेशनचा मिनिंग पण काय होतो की सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणं, सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणं. कशा पद्धतीने बरं का, कॉम्पॅक्शनमध्ये तुम्ही सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन केलेलं आहे, सॉईलचं मातीचं जे व्हॅल्यूम आहे त्याला तुम्ही कमी केलेलं आहे. कशाच्या मदतीने, मेकॅनिकल मीन्सच्या मदतीने. मेकॅनिकल मीन्स म्हणजे काय, त्याला तुम्ही वरून काहीतरी फोर्स अप्लाय केला आहे. कोणता फोर्स, हॅमर वगैरेच्या मदतीने. कन्सोलिडेशन पण काय असतं बरं का, कन्सोलिडेशन पण सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणं जे काही आहे त्याला पण आपण कन्सोलिडेशन म्हणतो. पण दोघांमध्ये आपल्याला फरक दिसायला भेटतो. कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशनमध्ये फरक असतो. आता तो फरक काय असतो त्यासाठी आपण फरक स्पष्टकरामध्ये आपण जे काही आहे फरक स्पष्ट पण करून बघून घेऊया. पण जनरल जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटत असतं बरं का, हे कन्सोलिडेशन जे आहे, हे कन्सोलिडेशन जे आहे टाईमनुसार होत असतं. टाईमनुसार होत असतं म्हणजे काय, ही माती समजा, ही माती आणि इथं जर का मी बिल्डिंग बांधून ठेवली असेल, त्या बिल्डिंगांचं जे वजन आहे हे वजन खाली जे काय आहे वेळेनुसार काय होईल बरं का, ते वजन त्या मातीवरती लागत जाईल आणि याच्यामध्ये काय होईल बरं का, वेळेनुसार त्या मातीमध्ये आपल्याला व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होताना दिसायला भेटेल. तर वेळेनुसार वरून लोड येतोय, वेळेनुसार त्या मातीमध्ये आपल्याला रिडक्शन होताना दिसायला भेटत आहे. तर हे जे काही रिडक्शन असेल याला मी कन्सोलिडेशन म्हणत असतो. परंतु मेकॅनिकल मीन्स रॅमर झाले, हॅमर वगैरे काय असेल ते व्हायब्रेशन वगैरे त्यांच्या मदतीने जर का मी सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन करत असेल ना तर त्याला मी कॉम्पॅक्शन म्हणत असतो. तर कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशन हे दोघं वेगवेगळ्या टर्म्स आहेत. साध्या भाषेमध्ये समजून घ्यायला जो कोण जाणार त्याला तो अर्थ सारखं दिसायला भेटणार, परंतु प्रॉपर जो आपण समजून घ्यायला जात असतो या दोघांमध्ये डिफरन्स दिसायला भेटत असतो. त्यामुळे आपण याचा काय करून टाकतो, फरक स्पष्ट करून टाकूया. परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन दिसायला भेटेल, कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशनचा फरक तुम्हाला विचारून घेत असतात, ठीक आहे. तर कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशनमध्ये कन्फ्यूज व्हायचं काम नाही. दोघं जे काही आहेत, दोघं जे आहेत व्हॅल्यूम रिडक्शन दाखवत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये बेसिक फरक आहे. आता कोणता बेसिक फरक आहे बरं का, जसं की आता इकडे आपण काय करूया, इकडच्या बाजूला कॉम्पॅक्शन आहे समजा, सो इथे कॉम्पॅक्शन आणि इकडे कन्सोलिडेशन. तर आता इकडे कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशन दोघांचा आपण आता अर्थ समजून घेणार आहोत, फरक स्पष्ट करून बघून घेऊया.
कॉम्पॅक्शन जी असते ती इन्स्टंटेनियस प्रोसेस असते. सो कॉम्पॅक्शन जी असते ती कोणती प्रोसेस असते? इन्स्टंटेनियस प्रोसेस असते. आता इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणजे काय बरं का? कॉम्पॅक्शन ज्या वेळेस तुम्ही मेकॅनिकल मीन्सच्या मदतीने, मेकॅनिकल माध्यमाच्या मदतीने काय करतायत, मातीच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन आणतायत ना, तेव्हा तुम्हाला कॉम्पॅक्शन होताना दिसायला भेटते. परंतु कन्सोलिडेशन जी आहे ही टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. टाईम डिपेंडंट प्रोसेस म्हणजे काय बरं का? टाईम डिपेंडंट प्रोसेस याचा अर्थ असा होतोय की जसं मी मगाशीच बोललो, राईट. सो कॉम्पॅक्शन ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, तुरंत होताना तुम्हाला दिसायला भेटत आहे. जसं मी लोड अप्लाय केला ना, तेव्हा तुम्हाला कॉम्पॅक्शन होताना दिसायला भेटत आहे. आता कॉम्पॅक्शन होणं म्हणजे काय, त्याला पण आपण समजून घेऊ बघा. सो इन्स्टंटेनियस. दुसरी बात काय असते, कन्सोलिडेशन काय असतं बरं का? सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणं जे काही आहे त्याला तुम्ही कॉम्पॅक्शन पण आणि कन्सोलिडेशन पण म्हणतात, पण दोघांमध्ये बेसिक फरक असतो, राईट. आपण जसं की बोललो पहिले की कॉम्पॅक्शन जो आहे तो इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे आणि कन्सोलिडेशन ही टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. ही कोणती प्रोसेस झाली? ही टाईम डिपेंडंट प्रोसेस झाली. आता टाईम डिपेंडंट प्रोसेस झाली, सांगितलं मी तुम्हाला मागे पण. आता मॅटर काय होतो बघा, आपण जर बघायला गेलो तर लक्षामध्ये येऊन जातं, एक मिनिट मला कुठतरी हां, तर आपल्या लक्षामध्ये काय होऊन जातं बरं का, की ही इन्स्टंटेनियस प्रोसेस हे टाईम डिपेंडंट प्रोसेस आहे. टाईम डिपेंडंट म्हणजे काय, जसा वेळ देईल त्याच्यानुसार. दुसरा जर आपण बघायला गेलो तर लक्षामध्ये येतं, कॉम्पॅक्शन जेव्हा मी करतो, कॉम्पॅक्शन करण्यासाठी माझ्याकडे खूप साऱ्या पद्धती आहेत. त्या मदतीने मी काय करतो, आर्टिफिशियली सॉईलच्या पार्टिकलला रिअरेंज करण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो ना, याचा अर्थ मला काय करावं लागत असतं, त्याच्यामध्ये असणारी जी हवा आहे त्या हवेला रिमूव्ह करावं लागतं. तर कोणी कॉम्पॅक्शनला कसं डिफाईन करत असतं, की मातीमध्ये असणारी जी हवा असते त्या हवाला बाहेर काढून सॉईलचे जे व्हॅल्यूम आहे त्याच्यामध्ये रिडक्शन करण्याच्या प्रोसेसला कॉम्पॅक्शन म्हणतात. मातीमध्ये असणाऱ्या हवेला बाहेर काढायचं, जेणेकरून सॉईलचं जे काही व्हॅल्यूम आहे ते रिडक्शन होताना दिसायला भेटेल. याला काय म्हणून देत असतो आपण, याला म्हणून देतो आपण कॉम्पॅक्शन. त्याला आपण कॉम्पॅक्शन म्हणून देत असतो, राईट. तर कॉम्पॅक्शन जे की आहे ती कॉम्पॅक्शन आपण काय करतो, कॉम्पॅक्शनमध्ये आपण एअरला रिमूव्ह करत असतो. आता दुसरी बात, कन्सोलिडेशनमध्ये काय होत असतं बरं का, जेव्हा कन्सोलिडेशन नावाची ही प्रोसेस होत असते तेव्हा हवा बाहेर रिमूव्ह नाही होणार. तेव्हा बाहेर काय रिमूव्ह होत असतं, कन्सोलिडेशन जेव्हा होत असतं, कन्सोलिडेशन नावाची जेव्हा प्रोसेस होत असते तेव्हा हवा बाहेर निघत नाही, तेव्हा पाणी बाहेर निघत असतं. म्हणजे काय बरं का, समजून घेऊ. आता जसं की आता इथे एक माती होती, राईट. ही माती होती, या मातीमध्ये असणारी जी हवा आहे ना, ती हवा मी कशा पद्धतीने काढू शकतो, मी मेकॅनिकल मीन्स कोणत्या पण, माझ्याकडे व्हायब्रेटर आहेत, आपल्याकडे बरेचसे जे काही रोलर पण असतात, मोठमोठे चाकांचे लोखंडाचे रोलर असतात, ते जर तुम्ही घुमवले रस्त्यावरती तर फील्डमध्ये जे घुमून आपण काय करतो, हवा जी ते हवाला रिमूव्ह करून टाकत असतो. परंतु लक्षात घ्यायचं, तुम्ही पूर्ण हवा रिमूव्ह नाही करू शकत. सांगायचा अर्थ असा आहे की मातीमध्ये असणारी जी हवा आहे ती पूर्णतः आपण रिमूव्ह करू शकत नाही, काही ना काही हवा राहून जाईल. सो काही ना काही हवा जर का राहून गेली तर कॉम्पॅक्शनच्या प्रोसेसमध्ये थोडीफार हवा राहून जात असते. पण कन्सोलिडेशनमध्ये काय होते, कन्सोलिडेशन प्रोसेस स्टार्ट कधी होते, जेव्हा सगळी हवा बाहेर निघून जाते मातीमधली, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन होत असतं. तो कन्सोलिडेशन हे म्हणजे सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन आहे, परंतु ती कोणती प्रोसेस आहे, ही अशी प्रोसेस आहे की सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन दाखवते, परंतु ही प्रोसेस होत असताना त्याच्यामधून पाणी बाहेर पडतं, हवा बाहेर पडत नाही. हवा बाहेर ज्या ठिकाणी बाहेर पडत असते त्याला आपण कॉम्पॅक्शन म्हणत असतो, आणि पाणी ज्या ठिकाणी बाहेर पडेल, सो सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होत असताना पाणी जेव्हा बाहेर पडेल ना, त्याला मी कन्सोलिडेशन म्हणत असतो. सो देअरफॉर मी आता दुसरा पॉईंट काय लिहून देतोय, सो इट इज ऑलमोस्ट पहिलं झालं ऑलमोस्ट इन्स्टंटेनियस प्रोसेस, इकडे टाईम डिपेंडंट प्रोसेस. दुसरा पॉईंट, सॉईल इज ऑलवेज अनसॅच्युरेटेड. तर कॉम्पॅक्शनमध्ये सॉईल जी असणार आहे ती नेहमी काय राहणार आहे, अनसॅच्युरेटेड. सॉईल इज ऑलवेज अनसॅच्युरेटेड. याचं कारण काय, याला मी कुठेतरी वरती ठेवतो. सो सॉईल इज ऑलवेज अनसॅच्युरेटेड. याचा मिनिंग काय होईल बरं का, अनसॅच्युरेटेडचा मिनिंग काय होत असतो, की काही ना काही व्हाईट्समध्ये थोडीफार हवा राहून गेलेली आहे. तो थोडेफार व्हाईट्स जे काही आहे त्याच्यामध्ये हवा आपल्याला दिसायला भेटत आहे. असं नाही की कॉम्पॅक्शन जेव्हा मी कॉम्पॅक्शन करतोय अख्खी हवा बाहेर निघून जाईल, फक्त त्याच्यामध्ये काय राहील, माती आणि पाणी असं राहील, असं नसतंय. कॉम्पॅक्शन करत असताना हवा थोडीफार उरूनच जात असते. याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे काय बरं का, भले तुम्ही कोणत्या पण स्ट्रॉंग मेकॅनिकल मीन्सच्या मदतीने कोणता पण तुम्ही खूप हेवी, खूप वजनदार वस्तू आणली आणि मातीवरती तो लोड अप्लाय केला, पण तरीसुद्धा सगळी हवा रिमूव्ह होत नाही. याचं कारण काय बरं का, याचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही त्या मातीवरती वजन अप्लाय करताय, जेव्हा तुम्ही इम्पॅक्ट अप्लाय करतायत, व्हायब्रेटर असेल, रोलर असेल, काय असेल ते हवा बाहेर काढण्यासाठी जे काही तुमच्याकडे माध्यम आहे त्या माध्यमाचा वापर करत असताना काय होत असतं, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करतायत ना, जसं की मी आता समजा ही माती आणि याच्यावरून जर का मी लोड अप्लाय केला ना वरून, तर काय होत असतं, वरून लोड अप्लाय केल्या काय होणार आहे, हवा बाहेर निघून जाईल. पण जेव्हा मी हॅमरवरती उचलणार, हवा पुन्हा मध्ये चालली जाणार. तर कॉम्पॅक्शन होत असताना पूर्ण हवा बाहेर निघत नाही. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की कॉम्पॅक्शनच्या प्रोसेसमध्ये जी आपली माती आहे ती अनसॅच्युरेटेड कंडिशनमध्ये असते. तो सॉईल कोणत्या कंडिशनमध्ये असते, अनसॅच्युरेटेड कंडिशनमध्ये असते. इकडे जर गेला तुम्हाला दिसायला भेटतं की सॉईल ही सॅच्युरेटेड कंडिशनमध्ये असते. तो सॉईल
सॉईल इज इन सॅच्युरेटेड कंडिशन. याचं कारण काय की कन्सोलिडेशनची प्रोसेस ही होते कधी, जेव्हा पूर्ण हवा बाहेर निघून जात असते त्याच्यानंतरच कन्सोलिडेशनची प्रोसेस. जर तुम्हाला समजा आता तो प्रश्न बनवणार आहे, कन्सेप्च्युअली क्वेश्चन बनवायला चालला जातो कसा बरं का, तो सांगेल आपल्याला की मातीमध्ये अशा अशा पद्धतीचे एअर व्हॉइड्स वगैरे आहेत, हवा आहे, तर तो आपल्याला बरोबर कन्सेप्टनुसार आपल्याला नेईल तिथं. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेव्हा पण कन्सोलिडेशनची प्रोसेस होत आहे तिथं हवा राहिलेली नाही, आता पाणी बाहेर निघायला लागून जात असतं. तर कन्सोलिडेशन चॅप्टरमध्ये आपल्याला त्याची चांगली आयडिया अजून भेटून जात असते. झालं. नंतर तिसरा पॉईंट का असतो बरं का, तर या केसमध्ये जर बघायला गेलात, इथं जे काही आहे सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होताना दिसायला भेटते. कशामुळे बरं का रे? सो कॉम्पॅक्शनचा जो तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये आपण डिस्कस करत आहोत की सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला रिडक्शन कशामुळे दिसायला भेटत आहे, ड्यू टू दी एक्सपल्शन ऑफ एअर. राईट. सो हवेच्या बाहेर गेल्यामुळे आपल्याला सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन दिसायला भेटते. त्यामुळे मी तर काय लिहितो की व्हॅल्यूम रिडक्शन, या केसमध्ये जो व्हॅल्यूम रिडक्शन दिसायला भेटत आहे, व्हॅल्यूम रिडक्शन इन दिस केस इज ड्यू टू एक्सपल्शन ऑफ एअर. तर हवेच्या बाहेर गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय दिसायला भेटत असतं. सो व्हॅल्यूम रिडक्शन इन दिस केस इज ड्यू टू दी एक्सपल्शन ऑफ एअर. हवेच्या बाहेर निघाल्यामुळे आपल्याला सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होताना दिसायला भेटत असते कॉम्पॅक्शनच्या केसमध्ये. आणि कन्सोलिडेशनमध्ये काय होत असते बरं का, तर कन्सोलिडेशनमध्ये आपण तिसरा मुद्दा लिहू शकतो की सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणार आहे, पण कशामुळे बरं का, ड्यू टू एक्सपल्शन ऑफ वॉटर. सो इथं लिहिणार आहे आपण व्हॅल्यूम रिडक्शन ड्यू टू एक्सपल्शन ऑफ वॉटर. व्हॅल्यूम रिडक्शन ड्यू टू एक्सपल्शन ऑफ वॉटर. सो पाण्याच्या बाहेर गेल्यामुळे तुम्ही अजून याच्या पुढे जे काही आहे हे कन्सोलिडेशन झालं, तर याच्या पुढे जे आहे ना कन्सोलिडेशन आपण दोन भागामध्ये हे करत असतो, प्रायमरी कन्सोलिडेशन आणि सेकंडरी कन्सोलिडेशन. आता या केसमध्ये जे मी तुम्हाला बोलतोय ना की मातीमधून पाण्याच्या बाहेर निघाल्यामुळं सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये जो काही आपल्याला रिडक्शन दिसायला भेटत असतो त्याला आपण कन्सोलिडेशन म्हणून देत असतो. आता पाणी बाहेर निघाल्यामुळे व्हॅल्यूमध्ये चेंज आला आहे, व्हॅल्यूमध्ये रिडक्शन झालं आहे. पुढे जाऊन आपल्याला काय दिसायला भेटत असतं, वरून लोड अप्लाय केला बरं का मी, तो एक माती होती, मातीवरती मी लोड अप्लाय केला, पहिले हवा निघून गेली, म्हणजे त्या मातीचं पहिले कॉम्पॅक्शन झालं. हवा पूर्ण निघून गेल्यानंतर समजा आपण काय करतोय, कॉन्स्टंटली त्याच्यावरती लोड अप्लाय करतोय, खूप टाइम झाल्यानंतर ती सगळी हवा बाहेर निघून गेली. अख्खी हवा बाहेर निघून गेल्यानंतर टाइम म्हणजे कन्सोलिडेशन झाला असं म्हणून. आता हवा सगळी निघून गेली, आता प्रोसेस सुरू झाली आपली कन्सोलिडेशनची. आता पाणी बाहेर निघायला लागून जाईल. तो पाणी बाहेर निघून काय होईल, त्या सॉईलच्या याच्यामध्ये काय दिसायला भेटेल, व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल, रिडक्शन दिसायला भेटेल. त्याच्यानंतर काय होत असतं, सेकंडरी कन्सोलिडेशन होत असते. सेकंडरी कन्सोलिडेशन म्हणजे काय, जे सॉलिड्स आहेत त्या सॉलिडची रिअरेंजमेंट व्हायला लागून जात असते, आणि त्या सॉलिडची रिअरेंजमेंटमुळे आपल्याला सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होताना दिसायला भेटत असतं. त्याला आपण सेकंडरी कन्सोलिडेशन म्हणत असतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की कॉम्पॅक्शन, प्रायमरी कन्सोलिडेशन आणि सेकंडरी कन्सोलिडेशन हा असा एक क्रम असतो आपल्या, या क्रमानुसार आपल्याला शिकायचं असतं. तर लक्षात घ्या, कॉम्पॅक्शनमध्ये जे काही आहे सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला रिडक्शन होताना दिसायला भेटते ड्यू टू एक्सपल्शन ऑफ एअर, आणि कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला काय दिसायला भेटते, सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होताना दिसायला भेटते ड्यू टू एक्सपल्शन ऑफ द वॉटर. राईट. चौथा पॉईंट काय लिहितो मी कॉम्पॅक्शनमध्ये, तो इकडे जो काही आहे चौथा पॉईंट आहे आपला, इकडे चौथा पॉईंट आहे. इथं चौथा पॉईंट मी लिहितो की मेकॅनिकल टेक्निक जे काही आहेत, आपण मेकॅनिकल टेक्निकच्या मदतीने आपण हे करत असतो. तो स्पेसिफाईड मेकॅनिकल टेक्निक्स आर यूज. तो कॉम्पॅक्शनच्या पॉईंटमध्ये लिहितो आपण स्पेसिफाईड मेकॅनिकल टेक्निक आर यूज. मग आता मेकॅनिकल टेक्निक कोणकोणत्या आहेत तुमच्याकडे, रोलर आहेत. राईट. सो रोलर आहेत. नंतर रॅमर आहे, राईट. सो रॅमर, नंतर रोलर झाले, रॅमर झाले, व्हायब्रेटर झाले, हे सगळे काय झाले बरं का, हे आपले सगळे मेकॅनिकल मीन्स झाले. राईट. सो स्पेसिफाईड मेकॅनिकल टेक्निक आर यूज. रोलर झाले, रॅमर झाले, यांचा वापर करून आपण काय करणार आहोत, कॉम्पॅक्शन करणार आहोत. कन्सोलिडेशनसाठी काय बरं का, सो कन्सोलिडेशनसाठी तो इथे आपण पॉईंट लिहू शकतो, चौथा पॉईंट, इट अकर ऑन द अकाउंट लोड प्लेस ऑन द सॉईल. तर हे कशामुळे होत असतं बरं का, जो लोड आहे तो लोड जास्त टाईमसाठी त्या मातीवरती राहत असेल. जसं की बिल्डिंग झालं, तुम्हाला सांगता येईल बरं का, कन्सोलिडेशन कधी दिसायला भेटेल तुम्हाला, एखादं झाड ते छोटंसं रोप होतं, आता ते रोप काय झालं, मोठं झालं, एक झाड तयार झालं, झाडामध्ये रूपांतर झाल्यानंतर काय होईल बरं का, त्या झाडाचं जे वजन आहे त्या मातीवरती लागत जाईल, आणि नंतर काय होईल बरं का, त्या केसमध्ये त्या झाडाच्या खालची जी माती आहे तिथं आपल्याला कन्सोलिडेशन दिसायला भेटेल. तो कॉम्पॅक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला ठिकाणी कन्सोलिडेशन दिसायला भेटेल. तुम्ही म्हणाल तिथं कॉम्पॅक्शन कसं होईल बरं का, इनिशियल स्टेजमध्ये कॉम्पॅक्शन होऊन जाईल. तिथं काही आपल्याला गरज नाही पडली की चला बाबा हॅमर वापरू, त्याची गरज नाही पडली. झाडाच्या वजनामुळे जे आहे हवा बाहेर निघून गेली, हवा पूर्ण बाहेर निघून गेल्यानंतर पाणी बाहेर निघायला लागून गेलं, तो कन्सोलिडेशनची प्रोसेस आपल्याला झाडाच्या खाली असणाऱ्या मातीमध्ये दिसायला भेटली. दुसरी बात काय असते, मोठे मोठे डोंगर असतात, त्या डोंगराच्या खालची माती जी काही आहे तिथं आपल्याला कन्सोलिडेशन दिसायला भेटेल. तो ज्या ठिकाणी लोड आहे आणि तो लोड जास्त टाईमसाठी ज्या ठिकाणी असेल, तो लोड जर का जास्त टाईमसाठी असेल एखाद्या ठिकाणी, तर तिथं आपल्याला कन्सोलिडेशन होताना दिसायला भेटणार आहे. राईट. तो आपण इथे लिहू शकतो आपण इट अकर ऑन द
account account of load, it occur on the account of the load placed on the soil, प्लेस्ड ऑन द सॉईल. याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की एखादा लोड जो की आहे तो लोड एकतर तो नॅचरली लोड असू शकतो, नॅचरल लोड असू शकतो, किंवा तो आर्टिफिशियली लोड आपण जास्त टाईमसाठी जर का एखाद्या मातीवरती ठेवला असेल ना, त्या केसमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन होताना दिसायला भेटत असतं. तर मग आता कॉम्पॅक्शन करण्याचे कसं करता येतं, कन्सोलिडेशन कसं होतं याच्याबद्दल आपण डिस्कशन करून टाकलं. तर कॉम्पॅक्शन आणि कन्सोलिडेशनचा बेसिक फरक तुम्हाला लक्षात येऊन गेला. तर कॉम्पॅक्शन एक प्रोसेस असते, याच्यामध्ये आपण आर्टिफिशियली आपल्या सॉईलच्या पार्टिकलला रिअरेंज करत असतो आणि त्यांना पॅक करत असतो, जवळजवळ आणत असतो, जेणेकरून आपल्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टी जी काही आहे ते आपण मॉडिफाईड करणार बाय युझिंग दी व्हॉट मेकॅनिकल मीन्स, रॅमर, रोलर, व्हायब्रेटरच्या मदतीने. कोणत्या प्रॉपर्ट्या, वाईड रेशिओ, परमेबिलिटी, कंप्रेसिबिलिटी जी काही आहे ते आपल्याला कमी होताना दिसायला भेटेल, शेअर स्ट्रेंथ, डेन्सनेस, स्टॅबिलिटी आणि बेरिंग कॅपॅसिटी आपल्याला वाढताना दिसायला भेटेल. तर अशानुसार आपण कॉम्पॅक्शन करून टाकलं. इथपर्यंत क्लिअर झालं का तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर झालं? तो पुढचा पॉईंट आता याला मी फेज डायग्राममध्ये पण समजून सांगतो. कसं बरं का बघ, तो फेज डायग्राममध्ये पण आपण याला समजून सांगू शकतो. कशा पद्धतीने समजून सांगता येईल तर समजा ठीक आहे, तो ही एक फेज डायग्राम आहे आपल्याकडं. दुसरी घेतो डायग्राम. ही आहे समजा कॉम्पॅक्शन. आता कॉम्पॅक्शन काय होणार बरं का, तो आपण फेज डायग्रामनुसार आपल्याला माहिती आहे की सॉलिड असतात, वाटर असतो, तो सॉलिड्स, हे सॉलिड्सचे समजा, तो हे सॉलिड्सला अशा पद्धतीने दाखवतो, हे सॉलिड्स आहे. वाटरला मी अशा पद्धतीने दाखवतो, हे वाटर आहे, आणि हवेला आपण असं राहू देऊ, राईट. तर आता काय होतंय, जेव्हा मी कॉम्पॅक्शन करतोय, आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. इथं गडबड झाली, थोडी हवा राहू देतो. आता बघा, तर तुम्ही बघायला गेला तर लक्षामध्ये काय येते, सॉलिडच्या व्हॅल्यूमध्ये जो सॉलिड आहे, सॉलिड तर जसे तसे राहतील, सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होतं. सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होणं याचा अर्थ असा नाही होत की सॉलिडच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होते. सॉलिडच्या व्हॅल्यूमध्ये कधीही रिडक्शन होत नाही, ठीक आहे. सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होते, सॉलिड्समध्ये नाही रिडक्शन होत, ठीक आहे. आता ही हवा आहे, सो दिस इज एअर. आता सांगायचं तात्पर्य काय आहे की याच्यावरती आपण काय करत आहोत, आपले मेकॅनिकल माध्यम जे काही असतील त्यांच्या मदतीने आपण लोड अप्लाय करतो आहोत, आणि लोड अप्लाय करून आपण याच्यामधली हवा बाहेर काढतोय. तर हवा बाहेर निघून जी की आहे, एवढी हवा बाहेर निघून गेली, तो जो काही हवेमध्ये आपल्याला चेंज दिसायला भेटला असो, म्हणतो मी सॉईलमध्ये जो चेंज दिसायला भेटला, टोटल व्हॅल्यूम, सॉईलच्या टोटल व्हॅल्यूमध्ये जो चेंज दिसायला भेटला, तो काय कोणता चेंज होता, तो हा चेंज होता की त्याच्यामध्ये असणारी हवा बाहेर निघून गेली. तर देअरफॉर मी असं म्हणू शकतो ना, सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये जो चेंज झाला आहे डेल्टा व्ही, तो कशामुळे झाला आहे, इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू डेल्टा व्ही ए. डेल्टा व्ही याचा अर्थ काय बरं का, हवेची ना हवा, ती हवा जेवढी बाहेर गेली असेल ना, त्याच्यामुळे आपल्या सॉईलमध्ये चेंजेस होताना दिसायला भेटते. परंतु कॉम्पॅक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, की थोडीफार हवा उरलेलीच आहे. म्हणजे जेव्हा पण कॉम्पॅक्शन करण्याच्या अगोदर जी आपली माती होती त्याचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय आहे, एकापेक्षा कमी. आणि कॉम्पॅक्शन झाल्यानंतर सुद्धा थोडीफार हवा उरली बघा, हवा बाहेर काढली पण सगळी हवा निघणार नाही ना कॉम्पॅक्शनमध्ये, थोडीफार हवा उरूनच जाते. मग आता या केसमध्ये काय दिसायला भेटेल बरं का, ती इथं पण आपली डिग्री ऑफ सॅच्युरेशन एकापेक्षा कमी. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की पूर्ण कॉम्पॅक्शनची प्रोसेस कंप्लीट होते तोपर्यंत तुम्हाला डिग्री ऑफ सॅच्युरेशन जी की आहे ती एकापेक्षा कमी दिसायला भेटणार आहे. म्हणजे कॉम्पॅक्शनची प्रोसेस होत असताना माती आपली अनसॅच्युरेशन स्टेजमध्ये असते, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला हे कॉम्पॅक्शनच्या केसमध्ये. दुसरं काय असतं आपलं, तर दुसरं तुम्ही आता कन्सोलिडेशनची फेज डायग्राम समजू शकतात. तो कन्सोलिडेशनची फेज डायग्राम कशी समजू शकतो आपण, या अशा पद्धतीने समजू शकतो. तर इथं आहे सॉलिड्स, हे सॉलिड्स आहेत, आणि इथं जे काही आहे तर इथं वॉटर आहे. तो हे पूर्ण सॉलिड्स आहे आणि पूर्ण वॉटर आहे, हे पूर्ण वॉटर आहे, हे सॉलिड्स आहेत आणि हे काय आहे, वॉटर आहे, राईट. आता मला काय दिसायला भेटतं बरं का, की यार टोटल सुरुवातीला कन्सोलिडेशनची प्रोसेस कधी स्टार्ट होते, जेव्हा पूर्ण हवा निघून जात असते. म्हणजे आता लक्षात घ्या, फक्त सॉलिड्स आणि वॉटर आहे, याचा डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असेल, 1. म्हणजे जेव्हा डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल तेव्हाच कन्सोलिडेशनची प्रोसेस सुरू होऊन जाणार. तर मग आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन, मग सुरुवातीला कन्सोलिडेशन होण्याच्या अगोदर, म्हणजे कन्सोलिडेशन आता सुरू होणारच आहे, त्या डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे, 1 आहे. परंतु आता कन्सोलिडेशन प्रोसेस होते पाणी बाहेर निघते, तर आपल्याला दिसायला भेटेल जेव्हा कन्सोलिडेशनची प्रोसेस पूर्ण संपून जाईल तेव्हा तुम्हाला दिसायला भेटेल की तिथं पण काय आहे, सॉलिड्स आणि वॉटर आहे, तेव्हा पण डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असेल, 1 असेल. मग आता चेंज कशामुळे आला, सॉईलच्या व्हॅल्यूमध्ये जो चेंज आला तो कशामुळे आला, पाणी जो काही आहे पाणी बाहेर निघाल्यामुळे आला. तर मी असं म्हणू शकतो की जो काही हा एवढा चेंजेस दिसायला भेटत आहे याला आपण डेल्टा व्ही म्हणूया. हा डेल्टा व्ही म्हणजे मातीमध्ये, सो डेल्टा व्ही म्हणजे मातीमध्ये होणारा जो चेंजेस आहे तो कशामुळे आहे, हा डेल्टा व्ही डब्ल्यूमुळे, तो पाण्याला बाहेर निघून गेल्यामुळे आहे, तो पाण्याला बाहेर निघून गेल्यामुळे. दिस इज द कन्सोलिडेशन.
हा कन्सोलिडेशन आहे. तर मग कन्सोलिडेशन प्रोसेस स्टार्ट झाल्यापासून ते एंडपर्यंत आपल्याला डिग्री ऑफ सॅच्युरेशन एक दिसायला भेटत असतं आणि कॉम्पॅक्शन स्टार्टपासून तर कॉम्पॅक्शन एंडपर्यंत आपल्याला डिग्री ऑफ सॅच्युरेशन एकापेक्षा कमी दिसायला भेटत असतं. क्लिअर झालं का इथपर्यंत पॉईंट? इथपर्यंत क्लिअर झालं का? चला पुढचं. तो नेक्स्ट पॉईंट असतो आता आपला कॉम्पॅक्शन जी की आहे. आता मला काय करावं लागणार आहे, तो कॉम्पॅक्शन जी की आपल्याला रिपोर्ट करावं लागणार आहे. समजा चला बाबा आता एखादी फील्ड दिली आपल्याला आणि म्हणले की या फील्डवरती जाऊन तुम्ही काय करा, काम करा. ठीक आहे, तो साईटवरती जाऊन आपल्याला काम करायला लावले, रोडाचं काम दिलेलं आहे. तर रोडाचं काम आपल्याला दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला माहीत असतं की जेवढे पण काही सबग्रेड वगैरे असतील त्यांचं आपल्याला सुरुवातीला कॉम्पॅक्शन करावं लागतं. मग यार कॉम्पॅक्शन करू तर किती करू, बरोबर आहे की नाही? तिथं असणारी जी की माती आहे त्याच्यावर कॉम्पॅक्शन करू तर किती करू, आणि कॉम्पॅक्शन करण्यासाठी कोणत्या वस्तू मी वापरायला पाहिजे, कॉम्पॅक्शन करण्यासाठी कोणत्या वस्तू मी वापरायला पाहिजे, कोणत्या वस्तू मी वापरायला पाहिजे, म्हणजे तेच झालं माध्यम कोणतं वापरू मी, किती लेवलपर्यंत मी कॉम्पॅक्शन करायला पाहिजे. कॉम्पॅक्शन करण्यासाठी मला पाणी पण मारावं लागत असतं, पाणी मारून आपण कॉम्पॅक्शन करत असतो. तर पाणी मी किती यूज करायला पाहिजे, वॉटर किती यूज करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये या कॉम्पॅक्शन चॅप्टरचा अभ्यास करावा लागत असतो. तर देअरफॉर आपण बोलू शकतो की कॉम्पॅक्शन सॉईलचं जे काही कॉम्पॅक्शन आहे त्याला रिपोर्ट करण्यासाठी तो कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल इज रिपोर्टेड इन द टर्म ऑफ द ड्राय डेन्सिटी. तर ड्राय डेन्सिटीच्या टर्ममध्ये तुम्ही काय करतात, कॉम्पॅक्शनला रिपोर्ट करतात. तर त्यामुळे नोट पॉईंट म्हणा किंवा आपण लिहू शकतो या ठिकाणी काय, द कॉम्पॅक्शन of soil, compaction of soil is reported in term of dry density. तर ड्राय डेन्सिटीमध्ये आपण काय करतो, त्याला रिपोर्ट करत असतो. तर कॉम्पॅक्शन ऑफ द सॉईल इज रिपोर्टेड इन द टर्म ऑफ द ड्राय डेन्सिटी ऑफ द सॉईल. सो ड्राय डेन्सिटी ऑफ द सॉईल गॅमा डी, राईट. सो गॅमा डी किंवा रोडी पण म्हणू शकतो आपण, रोडी म्हणा किंवा गॅमा डी म्हणा. तो गॅमा डी किंवा रोडी यांच्या टर्ममध्ये आपण काय करत असतो, ड्राय डेन्सिटी म्हणले. ठीक आहे, सो रिपोर्टेड ऑन द टर्म्स ऑफ दॉट ड्राय डेन्सिटी. तो ड्राय डेन्सिटी टर्ममध्ये आपण आपल्या कॉम्पॅक्शनला रिपोर्ट करणार आहोत. ठीक आहे, तर मग कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात, रोडी इज इक्वल टू मास ऑफ द, सो एम डी डिवाइड बाय व्ही, अशा पद्धतीने आपण रिपोर्ट करणार आहोत. आता कसं करायचं, काय करायचं आहे तुम्हाला मी सांगतोच पुढे. ठीक आहे, तर मग आता मॅटर कसा होत असतो, जेव्हा पण दुसरं महायुद्ध झालं होतं, वर्ल्ड वॉर टू. तर वर्ल्ड वॉर टूसाठी काय होतं माहिती आहे का, एअरफील्ड म्हणजे काय, विमानं वगैरे जी होती ती विमानांसाठी जास्त आपल्याला जागा, म्हणजे मला काय करायचं होतं, विमानतळ वगैरे बांधायची होती. तर विमानतळ बांधण्याच्या ठिकाणी जिथून विमान आपली धावते तो जो रस्ता असतो तिथं सगळ्यात जास्त कॉम्पॅक्शनची जरूरत पडते. तर लक्षात घ्या, रोड वगैरे कोणत्या पण सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या, तर लक्षामध्ये काय येत असतं की जे काही एअरफील्ड आहे तिथं आपल्याला कॉम्पॅक्शनची जास्त जरुरी असते. मग जेव्हा वर्ल्ड वॉर टू होता, जेव्हा वर्ल्ड वॉर 2 होत होता, त्या केसमध्ये आपल्याला ही जास्त गरज पडली. मग तेव्हा झालं काय मॅटर, तेव्हा जास्त गरज पडली म्हणजे काय बरं का, तिथं असणाऱ्या मातीला आपल्याला जास्त कॉम्पॅक्शन करायचं आहे. आता जास्त कॉम्पॅक्शन करायचं, मग किती कॉम्पॅक्शन करावं, कोणते हे वापरायला पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करून टाकल्या, आपण आपल्या लॅबमध्ये गोष्टींना परफॉर्म केलं. सो लॅबमध्ये आपण परफॉर्म करून काय केलं, तिथल्या मातीचं परफॉर्मन्स आपण चेक करून टाकलं. परफॉर्मन्स चेक करून आपण सांगितलं की तिथली जी काही माती आहे तिच्यावरती कॉम्पॅक्शन किती करायचं आहे, कोणत्या वस्तूंनी करायचं आहे, किती पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर तिथं असणारी जी काही माती आहे ती उचलून लॅबमध्ये आणायची आणि तिथं लॅबमध्ये तिच्यावरती जसं की आपण काय करतो, मोठे मोठे डॅम असतात, त्या डॅमचे आपण छोटे छोटे मॉडेल बनवतो. तर मोठे मोठे डॅमचे छोटे छोटे मॉडेल आपण लॅबमध्ये बनवतो आणि त्याच्यावरती आपण काम परफॉर्म करतो की बाबा एवढं जर का पाणी आलं तर आपलं डॅम कशा पद्धतीने बिहेव करणार, राईट. सो मोठे मोठे आपण डॅमचे छोटे छोटे मॉडेल बनवून आपण त्याच्यावरती काम करत असतो. सेम स्टोरी तुम्हाला दिसायला भेटत असते की ज्या ठिकाणी मला रोड बांधायचा होता, ज्या ठिकाणी मला विमानतळाचा जो रस्ता होता तो मला बांधायचा होता, तिथली माती जी की आहे तिथल्या मातीवरती किती कॉम्पॅक्शन मला करायचं आहे हे तिथं जाऊन करणं जरा सुरुवातीला अवघड जाणार आहे. त्यामुळे मी तिथली मातीला लॅबमध्ये आणणार आणि त्याच्यावरती मी काय करणार, टेस्ट परफॉर्म करणार आणि टेस्ट परफॉर्म करून आपण काय करणार, तिथलं जे की त्याचा परफॉर्मन्स आहे त्या मातीचा परफॉर्मन्स चेक करून आपण ठरवणार की कॉम्पॅक्शन किती, कोणत्या माध्यमातून किती पाणी मला वापरायचं आहे, राईट. सो आपण आता पुढचा मुद्दा आता असणार आहे आपला कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट. तो कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट आता आपण शिकणार आहोत. कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट. तो कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट वरती करतो, कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट. तर मी तुम्हाला बोललो अगोदर की फील्डवरती जे काय आहे तुम्हाला क्वेश्चन विचारून घेता, इंटरव्ह्यूमध्ये तसे क्वेश्चन विचारून घेत असतात की बाबा तुम्हाला रस्ता बांधायचा आहे, तुम्हाला एक रस्ता बांधायचा आहे आणि रस्ता बांधण्यासाठी तुमचं काय असेल काम, तर आपल्याला दोन गोष्टी बोलता यायला पाहिजे. त्यासाठी आपण या गोष्टी पण तिथं सांगत असतो की तिथली असणारी जी की माती आहे तिच्या सबग्रेडला आपल्याला कॉम्पॅक्ट करायची जरूरत पडते. मग कॉम्पॅक्शन करू किती मी, तिथं मला साईटवरती करणं. आता विचार करा, मातीचा लेअर काही एक नाही आहे, मातीच्या लेअरच्या खाली लेअर अख्खी पृथ्वी अख्खी माती दिसायला भेटत असते. तर कॉम्पॅक्शन किती करायचं ते आपल्याला तिथे जाऊन कळणार नाही, म्हणून तिथली माती उचलून मी लॅबमध्ये
लॅबमध्ये आणतो आणि त्याच्यावरती मी टेस्ट परफॉर्म करत असतो. मग आता कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट कोणकोणते आहेत त्यांची नावं आपण लिहू शकतो. तर कोणकोणती आहेत बरं का ते 4 नावं आहेत. आपण क्रमाने ते नावं लिहून घेऊया आणि त्यांचे कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक आणि एक तक्ता तयार करून आपण तो तक्त्यानुसार हे करून टाकूया. कारण की दरवर्षी त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसायला भेटतो. तर कोणती पण परीक्षा असू द्या कॉम्पॅक्शनमधून हा जो टेबल मी तुम्हाला बनवून देईल तिथून तुम्हाला क्वेश्चन एकतर तो तुम्हाला कॉम्पॅक्शन करण्यासाठी लागणारे जे काही मोल्ड असतात त्याच्या व्हॅल्यूबद्दल विचारून घेत असतो. त्याच्यामध्ये माती आपण फिल करावी लागत असते तर माती किती लेअरमध्ये फिल करावी त्याच्याबद्दल विचारून घेतो. नंबर ऑफ ब्लो किती देतात त्याच्याबद्दल विचारून घेतो. नंतर हॅमर जे काय आहे वरतं रॅमर म्हणूया आपण, तो जो रॅमर जे आहे त्या रॅमरचं वजन किती असतं त्या रॅमरच्या वजनाबद्दल विचारून घेतो आणि किती उंचीवरून तुम्ही त्या रॅमरला फेकतायत त्याची उंची पण तुम्हाला विचारून घेत असतो. तर त्यामुळे तो आपण तक्ता आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मग आता आपण एक काम करून घेऊ, तर जी की टेस्ट आहे त्यांची आपण नावं लक्षात घेऊन घेऊ. ठीक आहे, तर कोणकोणती नावं असतात बरं का. कॉम्पॅक्शन लॅब टेस्ट पहिली आहे स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. तो स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आहे. याच्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. 2 नंबर असते आपल्याकडे IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. सो IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. तुम्हाला प्रश्न विचारतात की भारतवाले जे काय आहेत भारतवाल्यांनी कोणाला स्टँडर्ड मानलेलं आहे, असे क्वेश्चन विचारतात. जसं की आपली जी काही हायड्रोलॉजी असते त्या हायड्रोलॉजीमध्ये पण ते क्वेश्चन विचारतात की तुम्हाला बाबा जर तुम्हाला समजा रेन गेजेस वापरायचं आहे तर भारतवाल्यांनी कोणत्या रेंज गेजेसला स्टँडर्ड मानलेला आहे. तो आपल्याकडे असतात बरेचसे इव्हॉपरेटर जे की असतात त्याला पण आपण स्टँडर्ड मानत होतो तिकडे हायड्रोलॉजीमध्ये. बरेचसे रेन गेजेस जे आहेत त्यांना आपण स्टँडर्ड मानत होतो. तो आपल्या जो काही भारत आहे ती स्टँडर्ड घोषित करून देतं की बाबा हे आपल्या भारताचं आहे. राईट. तर सेम स्टोरी तुम्हाला दिसायला भेटत असते की कॉम्पॅक्शन करण्यासाठी जे काही लॅब टेस्ट आहेत अशा काही लॅब टेस्ट असतात त्यांना आपण घोषित करून देतो की आपल्या भारताचं स्टँडर्ड आहे. ठीक आहे, तसं मी तुम्हाला नोट पॉईंट पुढे लिहून दिल तो. मग आता स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट IS 2720 हा कोड लक्षात घ्या. इथून क्वेश्चन बनण्याचे चान्सेस भेटतात. ठीक आहे. सो IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. राईट. नंतर तिसरी मोडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. आणि चौथी असते IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट. तो बघा पहिले तुम्हाला सांगितलं मी सगळ्यात स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. राईट. आणि IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. या वरच्या दोघे जे काही टेस्ट आहेत ना हे तुम्हाला जर का लाईट कॉम्पॅक्ट करायचं असेल फील्डवरती जर तुम्हाला कॉम्पॅक्शन लाईट करायचं असेल, खूप जास्त कॉम्पॅक्शन करायची जरूरत पडत नसेल ना त्या केसमध्ये आपण या वरच्या 2 टेस्ट वापरणार. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारतो की जर मला बिल्डिंगचं काम बांधायचं असेल, बिल्डिंग बांधायची असेल तर बिल्डिंगच्या खाली जी माती आहे तिचं कॉम्पॅक्शन करण्यासाठी कोणती टेस्ट लॅबमध्ये वापरायला पाहिजे. मला अर्थन डॅम बांधण्यासाठी मला तिथे पण कॉम्पॅक्शन करायची जरूरत पडत असते. मग तिथल्या मातीचं कॉम्पॅक्शन किती करावं काय करावं याला चेक करण्यासाठी तुम्ही लॅबमध्ये कोणत्या प्रकारची टेस्ट परफॉर्म करणार तर याच्यानुसार तो बेसिक तुम्हाला क्वेश्चन विचारून घेत असतो. याची पण मी नोट पण पुढे लिहून देणार. ठीक आहे. तो झाला 4. तर वरचे जे काही 2 टेस्ट आहेत हे आपण लाईट कॉम्पॅक्शनसाठी यूज करत असतो आणि खालचे जे काही 2 टेस्ट आहेत मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट आणि दुसरं कोणता होता IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट. ह्या जे काही 2 टेस्ट आहेत यांना आपण हेवी कॉम्पॅक्शनसाठी यूज करत असतो. राईट. मी तुम्हाला जे काही बोललो पण काय की जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तर दुसरं महायुद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा आपल्याला गरज पडली की आपल्याला जास्त कॉम्पॅक्ट करायला पाहिजे. माती जी काही आहे ना त्या मातीला जास्त कॉम्पॅक्ट करायला पाहिजे. मग जास्त कॉम्पॅक्ट करायला पाहिजे त्याचा परफॉर्मन्स मी चेक कसं करू. त्यासाठी या पुढच्या 2 टेस्ट निघाल्या. म्हणजे सुरुवातीच्या वेळेस महायुद्ध 2च्या अगोदर दोनच टेस्ट होत्या. कोणकोणत्या. एक स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आणि IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट हे 2च होत्या. परंतु महायुद्ध 2 नंतर आपल्याला गरज भासली की ॲक्च्युली कॉम्पॅक्शन आपल्याला किती जास्त करायला पाहिजे गड्या. तर तेवढं जास्त करण्यासाठी काय वापरावं, किती पाणी वापरावं यासाठी आपण लॅबमध्ये नवीन टेस्ट डेव्हलप केल्या. राईट. तो कोणकोणत्या मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट आणि IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट. थोडा बदलाव केला. बाकीच्या प्रोसिजर जे काही आहेत लॅबमध्ये टेस्ट परफॉर्म करण्याच्या जे प्रोसिजर आहेत त्या सगळ्या सेम दिसायला भेटत असतात. आता मी काय करतो, आता तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे जर का वही मोठी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, जसं की 4 कॉलम करायला पाहिजे. आता मोबाईलची स्क्रीन आपल्याकडे छोटी आहे तर समजून तर सांगू शकतो मी. जसं की काय पहिल्या कॉलममध्ये इथे मी लिहिणार आहे कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक. राईट. तो इथे मी लिहिणार आहे कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक. मग तुम्ही समजून घ्या की याला जागा किती लागणार आहे. ठीक आहे. सो कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक. दुसरा जो काही कॉलम राहणार आहे त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. तो इथे मी लिहिणार आहे स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. तिसरा जो कॉलम राहणार आहे त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे IS 2720. सो IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. पुढचा जो काही कॉलम असणार आहे त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. सो याच्यात लिहिणार आहे मी मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. सो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. आणि पुढचा जो काही असणार आहे त्याच्यामध्ये लिहिणार आहे IS
IS2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट. तर काही पण करून एवढे जे काही आहेत एवढे कॉलम बनायला पाहिजे, एवढी खात्री करून घ्या. तर पहिल्या कॉलमला जास्त जागा लागेल, बाकीच्या कॉलमला कमी कमी जागा दिल्या तरी पण चालणार आहे. फक्त पहिला कॉलम जो की कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक, त्यासाठी आपल्याला काय दिसायला भेटणार आहे, जागा जरा जास्त द्या. ठीक आहे. तो मग आता कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिकमध्ये मी पहिली कॅरेक्टरिस्टिक उचलतो. तो पहिली कॅरेक्टरिस्टिक उचलतो समजा मी पहिली कॅरेक्टरिस्टिक उचलली मी, व्हॅल्यूम ऑफ द मोल्ड. तो पहिला क्वेश्चन इथून तुम्हाला भेटून जातो हलक्या फुलक्या परीक्षेमध्ये. व्हॅल्यूम ऑफ मोल्ड, व्हॅल्यूम ऑफ मोल्ड, MOULD, मोल्ड, राईट ना. सो व्हॅल्यूम ऑफ मोल्ड. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो, तो कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक उचलली मी, व्हॅल्यूम ऑफ द मोल्ड. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार की कॉम्पॅक्शन करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये तुम्ही कॉम्पॅक्शन करण्यासाठी स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट नावाची जर टेस्ट परफॉर्म करत असणार, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट नावाची जर का तुम्ही टेस्ट परफॉर्म करत असणार, तर तुम्हाला तो जो काही मोल्ड वापरायचा आहे कॉम्पॅक्शनसाठी, त्या मोल्डचा व्हॅल्यूम किती असायला पाहिजे. सो व्हॅल्यूम ऑफ द मोल्ड इन केस ऑफ द स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट तर किती असणार आहे, तर तो असणार आहे फीटच्या केसमध्ये. कधी कधी फीटमध्ये प्रश्न विचारून घेत असतो, आपल्याला ते कळत नाही. मग काय असणार बरं का, फीटमध्ये लिहून देतो 130 1/30 फीट क्यूब, 130 फीट क्यूब म्हणजे काय बरं का, 1 फूट आहे का, 1 फूट, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटचा एक ठोकळा घेतला आणि त्या ठोकळ्याचा 30वा भाग, लक्षात आला का, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट. सो 130 फीट क्यूब म्हणतोय मी, राईट का. तर 1 फीट 1 फीट 1 फूट 1 फूट 1 फूट याचा जर का 30वा भाग घेतला तुम्ही, तुम्हाला दिसायला भेटेल व्हॅल्यूम ऑफ द मोल्ड. किंवा आपण लिहू शकतो इथं 945 cc. 945 cc म्हणजे काय, सेंटीमीटरचा क्यूब. तो 945 cc म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब. किंवा याला सीसीला तुम्ही ML पण म्हणून घेतात, ML 945 ml. तर 945 ml एवढं त्याचं व्हॅल्यूम दिसायला भेटेल. तर मोल्ड यूज इन द स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट इज इक्वल टू 945 ml, राईट. किंवा तुम्ही म्हणू शकतात 945 सेंटीमीटरचा क्यूब, CC म्हणा, सेंटीमीटरचा क्यूब म्हणा, ML म्हणा, किंवा 130 फीट क्यूब. 1 फूट जे ना, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट, त्याचा 30वा हिस्सा, तेवढं जे व्हॅल्यूम असेल ना, तेवढं व्हॅल्यूम असतं आपलं स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टचं. ठीक आहे. नंतर IS2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्टचा जो की व्हॅल्यूम आहे 1000 cc, 1000 सेंटीमीटरचा क्यूब. CC म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर. तो क्यूबिक सेंटीमीटर म्हणा, सेंटीमीटरचा क्यूब म्हणा, राईट. तुम्ही त्याला आता 1000 सेंटीमीटरचा क्यूब म्हटल्यावरती काय, बरोबर 1 लिटर, बरोबर 1 लिटर, राईट. तर तुम्हाला लिटरमध्ये बी दिलं परीक्षेमध्ये, तरी सुद्धा ओळखता यायला पाहिजे. पुढचं आपण घेऊ आता मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. तो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये असते 945 cc, 945 cc, 945 cc. पुढे जर बघायला गेलं तर काय, आणि लास्टवाला आहे IS2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये आहे 1000 cc. 1000 cc ते लिहून घ्या रे इथं, 1000 cc. क्लिअर झाला. तो पहिला जो काही पहिली रो जी होती, त्या सगळ्या कॉलममधली पहिली रो आपण कंप्लीट करून टाकली. व्हॅल्यूम ऑफ द मोल्ड तुम्हाला सगळ्यांबद्दल कळाला का, तो स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये 945 आहे. IS2720 लाईट कॉम्पॅक्शनमध्ये 1000 cc आहे. तो लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की इंडियन स्टँडर्डवाले जे काही आहेत ना, त्याचं व्हॅल्यूम 1000 cc दिसायला भेटत आहेत. बाकीचे जे काही आहेत तिथे व्हॅल्यूम 945 आहेत. पहिला कॉलम क्लिअर झाला, पहिला रो क्लिअर झाला का नेहा, हे क्लिअर झालं का. दुसरी कॅरेक्टरिस्टिक, तो सेकंड कॅरेक्टरिस्टिक. दुसरं कॅरेक्टरिस्टिक जर का आपण उचललं तर दुसरं आहे नंबर ऑफ द लेअर. तो नंबर ऑफ लेअरबद्दल बी क्वेश्चन विचारून घेतो. नंबर ऑफ लेअर. आता दुसरा जो काही आपला रो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिकमध्ये नंबर ऑफ लेअर. मग आता नंबर ऑफ लेअर काय, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये नंबर ऑफ लेअर मला काय करावं लागणार आहे, तो जो काही मोल्ड आहे, जो मोल्ड सिलेंड्रिकल असतो, तो सिलेंड्रिकल जो मोल्ड आहे त्या सिलेंड्रिकल मोल्डला आपण यूज करणार आहोत. तर सिलेंड्रिकल मोल्डला आपण यूज करत आहोत. त्या सिलेंड्रिकल मोल्डमध्ये मी पहिले माती टाकेल, अजून त्याला काय करेल मी, त्याला मेकॅनिकल मीन्सच्या मदतीने कॉम्पॅक्ट करून घेईल, पुन्हा माती टाकेल. तो नंबर ऑफ लेअर. नंबर ऑफ लेअर किती असणार आहे, 3. स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये 3 नंबर ऑफ लेअर असतील. IS2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये पण 3 नंबर ऑफ लेअर असतील. परंतु मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये आता आपण अगोदरच बोललो आहे की आपल्याला कॉम्पॅक्शन जास्त करायचं. कॉम्पॅक्शन जास्त करण्यासाठी तुम्ही लेअर जास्त केले. लेअर जास्त करून काय झालं बरं का, लेअर जास्त करून तुम्ही काय केलं बरं का, तुम्ही परफॉर्मन्स करतायत लॅबोरेटरीमध्ये. नंबर ऑफ लेअर जर का मी वाढवले, याचा अर्थ मी एनर्जी जास्त प्रोव्हाइड करतोय. जर मी एनर्जी जास्त प्रोव्हाइड केली, त्याचा अर्थ मी कॉम्पॅक्शन जास्त करतोय, राईट. तो नंबर ऑफ लेअर या ठिकाणी मला जास्त दिसायला भेटेल. तो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये नंबर ऑफ लेअर किती असतात आपले, 5. आणि जो काही IS2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट आहे, हेवी कॉम्पॅक्शनमध्ये मी जास्त कॉम्पॅक्शन करतोय, नक्कीच माझे लेअर काय असतील, जास्त असतील. इथं पण लेअर किती असतील, 5. इथं पण लेअर किती असतील, 5. सो नंबर ऑफ द लेअर तुम्हाला क्लिअर झाले असतील. नंबर ऑफ लेअर क्लिअर झाले. पुढचा आपण पुढची रो घेऊया. तर पुढची रो जर आपण बघायला गेलो तर पुढची रोमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये येईल, पुढच्या रोमध्ये आपल्याला लिहायचं आहे आता. सो नेक्स्ट रो
पुढच्या रोमध्ये आपल्याला कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. नंबर ऑफ द ब्लो इच लेअर, प्रत्येक लेअरमध्ये मी नंबर ऑफ ब्लो किती प्रोव्हाइड करतोय. सो नंबर ऑफ द नंबर ऑफ ब्लो ऑन इच लेअर, प्रत्येक लेअरमध्ये मी नंबर ऑफ ब्लो किती देतोय. नंबर ऑफ ब्लो किती देतोय, कशाचे ब्लो येते, जे रॅमर असतं, जी मुसळ असते, ती मुसळ असते, एक रॅमर असतं. त्या रॅमरबद्दल तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जातो. तर जी काही मुसळ असते, तुम्ही या छोट्या मोठ्या परीक्षा ज्या देतात त्याच्यामध्ये पक्का क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. तर ज्या काही रॅमर आहे आपल्याकडे, त्या रॅमरच्या मदतीने आपण काय करत आहोत, त्या रॅमरच्या मदतीने आपण कॉम्पॅक्ट करत आहोत. तर रॅमरच्या मदतीने आपण काय करत आहोत, कॉम्पॅक्ट करत आहोत. मग आता ते जे काही रॅमर आहे त्या रॅमरचे किती ब्लो मी द्यायला पाहिजे, राईट, प्रत्येक लेअरवरती, पहिला लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर, चौथा लेअर, पाचवा लेअर. तो 5 लेअरपर्यंत मॅक्झिमम लेअर दिसायला भेटतात. मिनिमम 3 लेअर आहे, मॅक्झिमम 5 लेअर आहेत. सो नंबर ऑफ द ब्लो पर इच लेअर सो इज इक्वल टू वॉट तुम्हाला दिसायला भेटेल. स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये तुम्हाला एका लेअरसाठी पहिल्या लेअरवर झाला, पहिला लेअर मातीचा रचून झाला की तुम्हाला रॅमरच्या मदतीने त्याला काय करायचं, रॅमर म्हणा, हॅमर म्हणा का रॅमर म्हणा, सेम बात आहे, राईट. तो किती बरं इथं लक्षामध्ये येऊन जाईल आपल्या. सो नंबर ऑफ द ब्लो इच लेअर 25 ब्लो द्या. IS2720 लाईट कॉम्पॅक्शनमध्ये 25 द्या, राईट. नंतर पुढे 25 ब्लो द्या. मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये, सो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये 25 द्या. आणि IS2720 हेवी कॉम्पॅक्शनमध्ये पण किती द्या, 25 द्या. तो इथं काही चेंजेस नाही आहेत. सगळ्या केसमध्ये नंबर ऑफ ब्लो जे काही आहे ते सेम आहे. तो प्रत्येक लेअरला नंबर ऑफ ब्लो आपल्याला 25 द्यायचे आहे. सो 25 क्लिअर. पुढचा पॉईंट काय आता, सो नंतर आता तुम्हाला विचारून घेतात वेट ऑफ हॅमर. तो हॅमर जे वरून आपण हॅमरला सोडतो, रॅमर म्हणतात, कोणी हॅमर म्हणतात, तुम्हाला रॅमर म्हणा की हॅमर म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे, राईट. तो आता त्याच्याबद्दल तो आपण म्हणून घेऊ तर वेट ऑफ हॅमर. सो चौथी जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे वेट ऑफ हॅमर. वेट ऑफ हॅमर कधी कधी तुम्हाला किलोग्राममध्ये विचारतो, कधी कधी तुम्हाला पाऊंडमध्ये विचारतो. तर पाऊंड जे की नाही, पाऊंड डिनोट करतो आपण LB मध्ये. तर तुम्हाला ते गुगलवरती जर तुम्ही टाकलं ना की किती पाऊंड बरोबर किती किलोग्राम होतात, त्याचं रिलेशन भेटून जाईल तुम्हाला. तसले रिलेशन पण परीक्षेला विचारून घेत असतात. तो आता वेट ऑफ हॅमर, जे काही हॅमर आहे त्याचं वजन किती असायला पाहिजे. जर मी स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट करत असेल तर तिथे मला हॅमर वापरायची जरूरत पडत असेल, त्या हॅमरचं वजन किती असणार आहे, त्याचं वजन असणार आहे 10 पाऊंड. 10 पाऊंडला दाखवत असताना LBने दाखवतात, LB. सो 10 पाऊंड. 10 पाऊंड इज इक्वल टू हाऊ मच, सो 10 पाऊंड 10 LB इज इक्वल टू 4.54 किलोग्राम. एक मिनटं, 5.5 LB इथं जे नाही, इथं खुडा. स्टँडर्ड प्रॉक्टरच्या टेस्टमध्ये किती आहे, 5.5 LB. 5.5 LB. तो 5.5 LB इज इक्वल टू किलोग्राममध्ये किती सांगायचं मला, तर किलोग्राममध्ये तुम्ही काढू शकता या रिलेशनवरून, लिनिअरिटी लावून द्या, त्यातून तुम्हाला कळून जाईल. सो 2.495. सो 2.495 किलोग्रॅम. तर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये जी मी मुसळ हॅमर वगैरे यूज करत असतो तिचं वजन किती आहे, 2.495 किलोग्रॅम. दॅट इज व्हॉट 5.5 पाऊंड LB. पुढे जर का समजा मी IS2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट यूज करत असणार, त्या केसमध्ये हॅमरचं वजन किती असणार आहे, त्या केसमध्ये सरळ आता 2.6 किलोग्रॅम लिहितो. 2.6 किलोग्राम लिहितो. याच्या रिलेशनशिपवरून तुम्ही पाऊंडमध्ये फाइंड आउट करू शकतात, राईट. पुढे जर का मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट जर यूज करत असेल त्या केसमध्ये किती, 10 LB, 10 पाऊंड. सो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये 10 पाऊंड. आणि किलोग्राममध्ये मेन्शन करायचं असेल तर 4.54 किलोग्राम. तर 4.54 किलोग्राम लिहिणार आहे. आणि IS2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये मी यूज करणार, वजन जे आहे त्या हॅमरचं 4.9 किलोग्राम. 4.9 kg. आता तुमच्या लक्षामध्ये येत असेल काय बरं का, की स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट झाली आणि मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट झाली, याच्यामध्ये पाऊंडमध्ये का व्हॅल्यू सांगतात ते, आणि IS2720 याच्या जे की टेस्ट आहे याच्यामध्ये ते किलोग्राममध्ये का सांगतात, कारण की याचा का अर्थ असा आहे, ते जे की स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट आणि मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट जे आहे ते आपल्या देशातले नाही, ते बाहेरच्या देशातले आहेत. त्या बाहेरच्या देशातल्या असल्या कारणानं जे हॅमरचं वजन आहे ते पाऊंडमध्ये आपल्याला देता येते. ओके, सो देअरफॉर लक्षामध्ये ठेवा. तर मग स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये यूज केलेला जो काही हॅमर आहे त्याचं वजन 5.5 LB, दॅट इज पाऊंड एवढं असतं. पाऊंड, राईट. त्याला किलोग्राममध्ये कन्वर्ट करून टाकलं 2.495 किलोग्राम. याच्यावरती पक्का क्वेश्चन असतो, रटून घ्यायचं. ज्या रटणाऱ्या व्हॅल्यू आहेत त्या एका छोट्याशा डायरीमध्ये लिहून घ्यायचं. समजे की सॉईल मेकॅनिक्सची वही बनवायची, ज्या व्हॅल्यू आपल्याला रटायच्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू एका डायरीमध्ये लिहून घ्यायच्या. कन्सेप्ट तर काही माणूस विसरत नाही, कन्सेप्ट लिहायची जरूरत नाही पडणार. कन्सेप्टची वही वेगळी राहणार आणि पाठ करण्याची वही आपली वेगळी राहणार. पुढे जाऊ आपण आता. सो पुढचा पॉईंट काय झालं, हाईट ऑफ फ्री. आता लास्ट पॉईंट याच्यामधला लास्ट कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक आहे. सो लास्ट कॉम्पॅक्शन कॅरेक्टर, हाईट ऑफ फ्री फॉल ऑफ हॅमर. हाईट ऑफ, सो पुढे लास्टवाला ना 5 नंबरचा, हाईट ऑफ फ्री फॉल
हाईट ऑफ फ्री फॉल ऑफ हॅमर, हाईट ऑफ फ्री फॉल ऑफ हॅमर, जो हॅमर आहे त्या हॅमरला किती उंचीवरून फेकायला पाहिजे, ही आपली कॅरेक्टरिस्टिक आहे 5व्या नंबरची. आता किती याच्यावरून फेकायला पाहिजे त्यासाठी आपण काय करूया, आपण प्रत्येक टेस्ट घेऊ. स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट घेतली. जर मी स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट घेतली तर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टच्या केसमध्ये जी हाईट ऑफ फॉल असणार आहे ते आपण ॲडजस्ट करणार बरोबर 12 इंच. तो स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट बाहेरच्या देशामध्ये असल्याकारणानं त्याला मी इंचमध्ये दाखवतो. सो 12 इंचेस. 12 इंचेस म्हणजे काय बरं का, आपल्या एम एममध्ये सांग बरं किती असणार. सो एम एममध्ये जर बघायला गेला तर 304.8 mm, 304.8 mm. तो 304.8 mm म्हणू शकतो, राईट. पुढचं आहे आता तो IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट जी आहे त्या केसमध्ये जे हाईट ऑफ फॉल आहे तो किती 310 mm. तो आपला इंडियन IS 2720 जो काय दुसरा कॉलम याच्यामध्ये लिहा 310 mm. तो इथं 310 mm म्हणून टाका. मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट जे आहे त्या मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये हाईट ऑफ फॉल जो असणार आहे ते 18 इंच राहणार आहे. किती? 18 इंच. सो 18 इंच राहणार आहे. 18 इंच म्हणजे किती MM बरं. तो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये हाईट ऑफ फॉल जो काही आहे ती हाईट ऑफ फ्री फॉल ऑफ हॅमर इज इक्वल टू 18 इंच. 18 इंच म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या 457.8 mm. 457.8 mm. आणि जी काही IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट आहे त्याच्यामध्ये जी काही हाईट ऑफ फ्री फॉल ऑफ द हॅमर आहे ते 450 mm आहे. तो 450 लास्टवाला किती 450 mm. याच्यावरती 101% तुम्हाला प्रश्न दिसायला भेटत असतो. आता ज्या हलक्या परीक्षा असतात त्या हलक्या परीक्षेमध्ये तुम्हाला कन्सेप्टवरती सध्या कन्सेप्टवरती जोर द्यायला लागले, परंतु अगोदर कन्सेप्टवरती जोर न देता त्या जो काही असा डाटा होता पाठ करण्याचा डाटा तो डाटावरती क्वेश्चन विचारायचे. मग आपण असं समजून चालू आहे की बाबा हा डाटा पण महत्त्वाचा आहे, याला पण पाठ करायची जरूरत आहे. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण काढून टाकलेल्या आहेत. तर लक्षात घ्यायचं. आता जो काही आपला एखादा कंटेनर जर बघायला गेलात तर त्या कंटेनरची उंची वगैरे जी की त्याच्याबद्दल पण विचार घेतात. डायमीटर किती असतो, बाहेरचा डायमीटर किती असतो. एक डायग्राम आहे, ती डायग्राम तुम्हाला पाठवून दिली मी, ते आपण त्याच्यानंतर ते बघू शकतो. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट कोणता आहे. तर पुढचा पॉईंट जर बघायला गेलात, आता मला प्रोसिजर सांगायची तुम्हाला. तो आपण आता काय करणार आहोत, प्रोसिजर बघणार आहोत. तो मला टेस्ट कोणत्या क्रमाने मला हे करायची आहे त्याच्यानुसार आपण बघून घेऊ. एक काम करून घेऊ आपण, एनर्जीबद्दल बघून घेऊ. एक नोट, तो नोट लिहा. नोट, ही जी नोट आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे, क्वेश्चन विचारला आहे त्यांनी. ठीक आहे. तो परीक्षेमध्ये विचारला जातो. नोट म्हणून आपण लक्षामध्ये ठेवून घेऊ. काय लिहायचं बरं का, कॉम्पॅक्शन करण्यासाठी मला एनर्जी द्यावी लागते. कॉम्पॅक्शन तुम्हाला करायचं असेल तुम्हाला एनर्जी द्यावी लागते. तो एनर्जी देऊन तुम्ही त्याच्यामधली एअर जी आहे ती बाहेर रिमूव्ह करणार. तर कॉम्पॅक्शन एनर्जी मला प्रोव्हाइड करावी लागते. मग आपल्याकडे टेस्ट किती आहेत, 4 टेस्ट आहेत. तर 4 टेस्टमध्ये तुम्ही एक काम करू शकतात ना, एक काम करून टाका. जे तुम्ही तक्ते लिहून टाकले होते ना, कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट, IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट, मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट आणि चौथी. तर हे जे काही ना ते कॉलममध्ये तुम्ही एक कॅरेक्टरिस्टिक लिहून टाका कॉम्पॅक्शन एनर्जी, जे की सोपं होऊन जाईल आपल्याला. मग कॉम्पॅक्शन एनर्जी, तर जो काही कॉम्पॅक्शन कॅरेक्टरिस्टिक मी नाव लिहिलं आता कॉम्पॅक्शन एनर्जी, मग तुम्ही व्हॅल्यू लिहून टाका पटपट. सो कॉम्पॅक्शन एनर्जी आणि ते लिहून घ्या किलो जूल पर मीटर क्यूब. जी कॉम्पॅक्शन एनर्जी मी कशामध्ये मेजर करतोय, किलोजूल पर मीटर क्यूबमध्ये मेजर करून टाकतोय. ठीक आहे. तर कॉम्पॅक्शन एनर्जी प्रोव्हाइडेड इन द स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टमध्ये किती एनर्जी मी देत असतो बरं का, तर मी देत असतो. आणि कशा पद्धतीने देत असतो ती व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो ते पण मी तुम्हाला सांगतो. 595 राईट, किलोजूल पर मीटर क्यूब मी इथे लिहून टाकलं, त्यामुळे मी पुन्हा इथे लिहित नाही. नंतर IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट जी आहे त्यामध्ये किती एनर्जी द्यायची जरूरत पडते बरं का आपल्याला, तर त्या केसमध्ये आपल्याला 593 किलोजूल पर मीटर क्यूब. 593, तो 593. पुढे जाऊ आपण. एनर्जी प्रोव्हाइडेड इन द व्हॉट. सो आता आपण काय करणार आहे, एक मिनटं. सो एनर्जी प्रोव्हाइडेड इन द मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट. आता मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये तुम्हाला एनर्जी जास्त द्यायची गरज पडत होती, कारण की आता काय गरज कशी होती, कॉम्पॅक्शन तुम्हाला जास्त करायचं आहे, एनर्जी तुम्हाला जास्त लागणार आहे, याची व्हॅल्यू जास्त येणार आहे. सो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये जी व्हॅल्यू निघून येत असते 2674. तो 2674 किलोजूल पर मीटर क्यूब एवढी व्हॅल्यू निघून येणार आहे. सो मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये 2674 किलोजूल पर मीटर क्यूब एवढी व्हॅल्यू निघून येणार आहे. आणि IS हेवी कॉम्पॅक्शन जो की आहे, IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये जी की आहे ती व्हॅल्यू किती निघून येत असते, 2703. 2703.
2703 अशाप्रमाणे चारही व्हॅल्यू. आता हे व्हॅल्यू आल्या कशा आहेत हे पण आपण आता प्रूव्ह करून दाखवू शकतो. कशा पद्धतीने प्रूव्ह करून दाखवायचं आहे तर आपण एक काम करून घेऊया. आता या 4 व्हॅल्यू आलेल्या आहेत, पण ते व्हॅल्यू कशा पद्धतीने आलेल्या आहेत या चारही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायच्या आहेत. परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा विचारला होता, तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की विचारला होता हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट आणि लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. आता हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट कोणत्या बरं का, या दोघं जे की आहेत ना, या दोघं हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट आहेत. मॉडिफाईड पण आणि IS 2720 हे हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट आहे. याच्यामध्ये कॉम्पॅक्शन जास्त करावं लागत असतं. तर ही वाली व्हॅल्यू आणि ही वाली व्हॅल्यू आता तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टला मॉडिफाईड केलं आहे इथं आणि ISC वाल्याला मॉडिफाईड केलं आहे इथं, बरोबर का. तर आता मला रेशो विचारतात ते, तो प्रश्न कसा विचारतात ते तुम्हाला विचारत, नोट म्हणून घ्यायचं. नोट पॉईंट आता लिहा. दी रेशो ऑफ IS म्हणा किंवा हेवी कॉम्पॅक्शन म्हणतो सरळ मी डायरेक्ट. हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट, द रेशो ऑफ कॉम्पॅक्शन एनर्जी, मेन्शन करा. द रेशो ऑफ कॉम्पॅक्शन एनर्जी ऑफ हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट टू दी लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. असा प्रश्न विचारेल तुम्हाला. एकतर बेसिक लेवलला असा प्रश्न विचारेल किंवा खोलमध्ये शिरेल. आता खोलमध्ये कसं शिरेल ते बी सांगतो. द रेशो ऑफ कॉम्पॅक्टिंग एनर्जी ऑफ हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट टू दी लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. आता हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट टू दी लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट म्हणतोय, याचा अर्थ हेवी कॉम्पॅक्शनमध्ये एनर्जी जास्त लागते, हा रेशो एकापेक्षा जास्त येणार आहे. त्यामुळे बाकीचे जे काही ऑप्शन असतील ते निघून जातील. समजा आता व्हॅल्यू काय निघून येईल तुम्ही समजू शकतात. आता जसं की मी तुम्हाला 4 व्हॅल्यू लिहून दिलेल्या आहेत, आता तुम्ही बघा मॉडिफाईड कोणाकोणाला केले मी. तर समजा स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट जी काही आहे त्याला मॉडिफाईड करून मी काय करून मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट करून टाकली. तिथे एनर्जी किती लागत होती तुम्हाला 595, राईट. इथे एनर्जी किती लागत होती 595 आणि ती एनर्जी किती लागत होती बरं का. तर या ठिकाणी जर बघायला गेला ते एनर्जी किती आहे, काही थिंक 26 किती आहे 2674. मग तुम्ही असं लिहू शकता ना, असं लिहू शकता तुम्ही काय 2674 डिवाइड बाय 595. सांगा बरं काय दोघांचा रेशो किती येतोय. 2674 डिवाइड बाय 595 हा रेशो किती येतोय. या व्हॅल्यू कशा काढल्या मी सांगतो, परंतु याचा रेशो किती येतोय सांगा. 2674 डिवाइड बाय 595 4.50. तर तुम्हाला परीक्षेमध्ये हेच विचारतो. तो तुम्हाला काय म्हणतो माहिती आहे का, तुम्हाला असं विचारेल तो प्रश्न विचारताना की रेशो ऑफ कॉम्पॅक्टिंग एनर्जी ऑफ मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्ट टू द स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट असं विचारून घेईल. मग तुम्ही त्याच्या जे काही व्हॅल्यू आहे त्याच्या रेशो घ्यायचा. किंवा कधी तो असं विचारेल, आता ही काय ही मॉडिफाईड म्हटलं काय हेवी आणि स्टँडर्ड म्हटलं काय लाईट, तो कधी हेवी टू दी लाईट असं म्हणून देईल किंवा कधी डायरेक्ट ठळकपणे मेन्शन करून देईल. ठळकपणे मेन्शन केलं तर तुम्ही त्या व्हॅल्यू उचलून त्याचा रेशो घेऊन घ्यायचा. परंतु जर का जनरल बोलला तो हेवी टू दी लाईट, तो तुम्ही अशा पद्धतीने रेशो घेऊ शकतात आणि तो रेशो नेहमी 4.5 असतो. तो रेशो किती असतो 4.5 असतो. 4.5 MPSC मध्ये 2-3दा विचारला गेला तो क्वेश्चन. ठीक आहे, पुन्हा तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाते काय बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये येईल अजून पुन्हा जाऊन. जर आता समजा असं मेन्शन केलं असेल दी रेशो ऑफ ठळकपणे लिहून देतो. दी रेशो ऑफ कॉम्पॅक्टिंग एनर्जी ऑफ IS 2720 हेवी कॉम्पॅक्शन टू दी IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन. मग करून बघा लक्षामध्ये येऊन जाईल. हा पण 4.5 येईल, 4.55 समथिंग काहीतरी. कसं बरं का, तर बघा एनर्जी प्रोव्हाइडेड इन द हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट IS हेवी कॉम्पॅक्शन टेस्ट जी होती त्याच्यामध्ये 2703, राईट. डिवाइड बाय जर तुम्ही IS याच्याकडे गेला तर 593 आहे. तर 593 आहे. ही व्हॅल्यू किती निघून येते बरं का, ती व्हॅल्यू जी की जवळजवळ 4.55 निघून येत असेल. तो 4.55. तो जनरल आपण व्हॅल्यू लक्षात घेऊन घेतो. हेवी कॉम्पॅक्शनची एनर्जी टू दी लाईट कॉम्पॅक्शनची एनर्जी यांचा रेशो 4.5 असतो. क्लिअर झाला काय हा पॉईंट क्लिअर झाला. पण आपल्याला लक्षात घ्यायचं की यार हे आलं कसं, ही व्हॅल्यू आली कशी. जसं की काय बरं का, मी एक पॉईंट तुम्हाला लिहून घेतो. सगळ्या व्हॅल्यू काढत न बसता आपण काय करूया, दोनच कोणत्या तरी टेस्ट घेऊ आणि त्या टेस्टच्या मदतीने समजून घेऊ की मी कशा पद्धतीने ती कॉम्पॅक्टिंग एनर्जी काढलेली. सो देअर फोर पॉईंट मी लिहितो. एनर्जी प्रोव्हाइडेड इन IS 2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्ट. तर मी एनर्जी कशा पद्धतीने काढतो आता लक्षात घ्या.
तुम्ही कोणता पण दगड जर का वरून खाली फेकला ना तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जातं की त्या दगडामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. कोणता पण दगड तुम्ही उचलून विहिरीमध्ये टाका, एखादा दगड उचलतोय आणि पाण्यामध्ये मी विहिरी जे की ना विहिरीमध्ये मी त्या विहिरीतल्या पाण्यात टाकतोय, तर लक्षामध्ये येतं की तो दगड जो आहे ना त्या दगडाकडे कोणती एनर्जी आहे, तर पोटेन्शियल एनर्जी. सेम स्टोरी दिसायला भेटत असते. जो हॅमर मी काही हाईटने वरून सोडतोय ना, त्या हॅमरकडे एक एनर्जी आहे, त्या एनर्जीला मी कॉम्पॅक्शन एनर्जी म्हणतोय. मग ती कॉम्पॅक्शन एनर्जी किती गड्या, ती एनर्जी कॉम्पॅक्शन एनर्जी जी म्हणतोय ना मी, त्याच्याकडे एनर्जी किती आहे बरं का, ती पोटेन्शियल एनर्जी. तो जो काही हॅमर आहे तो हॅमर कॉम्पॅक्ट करतोय, त्याच्याकडे एनर्जी कोणत्या प्रकारची, त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते तुम्हाला माहिती. सो देअरफॉर आपण लिहिणार आता एनर्जी प्रोव्हाइडेड इन IS-2720 लाईट कॉम्पॅक्शन, दॅट इज EL म्हणतो मी, EL लाईट कॉम्पॅक्शनच्या केसमध्ये. मग तुम्हाला माहिती आहे की ती पोटेन्शियल एनर्जी असते, याचा अर्थ MGH आपण म्हणतो ना. पोटेन्शियल एनर्जी काय असते बरं का, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, वजन आणि उंची. तो वजन आणि उंची आपण हेच म्हणतो ना, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल, ती एनर्जी भेटून जाईल, वर्क डन भेटून जाईल. मग काम किती होते, काम तेवढंच होतं, जेवढं वजन आहे तेवढ्या वजनाची गोष्ट एवढ्या उंचीवरून येते, एवढं काम ती करून जाते. तो MG म्हणजे वेट इंटू हाईट करून टाका, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करून टाका, वर्क डन होऊन जाईल, एनर्जी होऊन जाईल, त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणून देतोय. ठीक आहे, पुढे काय. आता एनर्जी प्रोव्हाइडेड इन IS. आता मला सांगा तुम्ही वजन किती होतं बरं का, किलोग्राममध्ये आपण वजन काढलेलं आहे. तर किलोग्राममध्ये आपण वजन काढलेलं आहे, लक्षामध्ये येऊन जातं आपल्या की जो काही आपला IS-2720 लाईट कॉम्पॅक्शनमध्ये जो मी वजन यूज केलेलं आहे ते किती वजन आहे बरं का, आय थिंक ते 2.6 किलोग्रॅम आहे, बरोबर. तो 2.6 किलोग्रॅम आहे. नंतर इंटू जीची व्हॅल्यू 9.81 असते, 9.81 असते. आणि H म्हणजे काय, हाईट किती हाईटवरून तुम्ही त्याला सोडताय तो बघून घ्या. तर IS-2720 लाईट कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये जे काही हाईट ऑफ फॉल आहे आपला, तो आय थिंक किती आहे, 400 किती, तो किती येते, 310 आहे, 310 आहे ना. मग 310 जर का समजा असेल तर मी 0 पॉईंट मीटरमध्ये लिहितो त्याला, 0.310 लिहू शकतो ना मी, झालं मीटरमध्ये. सो 0.310 जर करून टाकलं तर MMचं कन्वर्जन मी मीटरमध्ये करून टाकलं. आता हे काय झालं बरं का, हे झालं एका हॅमरचं त्या मातीच्या याच्यावरती पडणं, एवढं एकच बरं का. परंतु तुम्हाला माहिती आहे की जो मूल्ड आहे त्या मूल्डमध्ये आपण एकच हॅमर हे करतो का, नाही. नंबर ऑफ लेअर आहेत, 25 नंबर ऑफ ब्लो आहेत. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय की एनर्जी जी मला फाइंड आउट करायची आहे IS लाईट कॉम्पॅक्शन टेस्टमध्ये, त्याच्यामध्ये मी काय करतो बरं का, मी 25 नंबर ऑफ ब्लो देतो. आणि लेअर किती असतात, 3. तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जातील की किती ब्लो देत आहेत तुम्ही. तो 3 लेअर आहेत ना, 1 लेअर 2 लेअर 3 लेअर, प्रत्येक लेअर म्हणजे 25 ब्लो. तर 25 ब्लो, एका ब्लोची एनर्जी एवढी आहे, 2.6 इंटू 9.81 इंटू 0.310 ही एका ब्लोची एनर्जी एवढी आहे. तर मग तेवढे जे काही ब्लो होते त्याची एनर्जी किती असणार आहे. सो 2.6 इंटू 9.81 इंटू 10 इंटू 0.310 इंटू 25 इंटू 3 एवढी ऊर्जा तुम्ही दिली. पण कोणाला दिली एवढी ऊर्जा, ही ऊर्जा दिली तुम्ही त्या मोल्डमध्ये असणारी जी माती आहे तिला. सो ती त्या मोल्डमध्ये माती किती होती, तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल तो मोल्डचं व्हॅल्यूम किती आहे, 1000 cc आहे. ISसाठी आपण किती व्हॅल्यूम घेतो, 1000 cc. तो देअरफॉर EL इज इक्वल टू काय सांगितलं मी, 2.6 इंटू 9.81 कॅल्क्युलेशन करत राहा कोणतरी एकानं, 9.81 इंटू 0.310, तो 0.310 इंटू 25 इंटू 3. सो 25 इंटू 3 डिवाइड बाय आपल्याकडे किती माती आहे, 1000 cc माती. आता 1000 cc सेंटीमीटरचा क्यूब आहे ना तो, त्याला मला मीटर क्यूबमध्ये जर का करायचं असेल तर मी काय करणार, मी काय करत असतो, मी मल्टिप्लाय करून देणार त्याला 10⁻⁻⁶ तो 10⁻⁻⁶ने जर तुम्ही मल्टिप्लाय करा, तुम्हाला बेसिक लेवल आधी गोष्ट कळून जात असेल. हे झालं मीटर क्यूबमध्ये. आता कशामध्ये झालं, मीटर क्यूबमध्ये. वरती मीटरमध्ये कन्वर्जन करून टाकलं होतं, आता मीटर क्यूबमध्ये करून टाकलं. त्यामुळे आता मला लक्षामध्ये येऊन जात असतं, याचं पूर्ण कॅल्क्युलेशन जर तुम्ही करून टाकलं तर उत्तर जे की निघून येत असतं हे असतं आपल्या 593 किलो जूल पर मीटर क्यूब. लक्षात. मग ते उदाहरण पण कधी कधी देऊन देतात, कधी तुम्हाला नंबर ऑफ लो व्हॅरिएशन करून टाकतील की एवढे आता आपण लेअर वगैरे घेतले, स्टँडर्ड आपण घेतलेले आहेत, पण कधी ते नंबर ऑफ लो वगैरे चेंज करून टाकतात. तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की कॉम्पॅक्टिंग एनर्जी काढतात कशी. तो कॉम्पॅक्टिंग एनर्जी अशा पद्धतीने काढतात. क्लिअर झाला काय, कसं काढलं मी तर नवीन सांगू, नाही क्लिअर झाला काय का नवीन सांगू, ठीक आहे. ते अशा पद्धतीची बात असते. मग झाली आता कॉम्पॅक्टिंग एनर्जी काढून, तो कॉम्पॅक्टिंग एनर्जी आपण काढून टाकलं. पण ही बात ठीक आहे, पण आपण टेस्टला समजून घेतलं नाही की टेस्ट कशा पद्धतीने परफॉर्म करतात, टेस्ट करण्याची प्रोसिजर काय आहे. तर आता आपला असणार काय आहे, तो आपला जो पॉईंट असणार आहे आता, तो प्रोसिजर असणार आहे. आता पॉईंट काय आपला, आता प्रोसिजर. सो लॅबोरेटरीमध्ये आपण जे काही कॉम्पॅक्शन टेस्ट करत आहोत, प्रोसिजर फॉर द कॉम्पॅक्टिंग टेस्ट. सो प्रोसिजर फॉर कॉम्पॅक्शन टेस्ट. सो कॉम्पॅक्शन टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे आता प्रोसिजर, कोणकोणत्या प्रोसिजर काय निघून येतं डिस्कस करूया बघा आता. सो प्रोसिजर फॉर कॉम्पॅक्टिंग टेस्ट, कोणकोणत्या प्रोसिजर, सिम्पल आहे. मी काय करतो, मी पहिले 3 किलोग्रामची माती घेतो.
मी काय करणार, पहिली स्टेप, मी 3 किलोग्रॅम जे आहे त्या 3 किलोग्रॅमची माती घेणार. कोणती माती? मी एअर ड्राईड सॉईल घेणार. एअर ड्राईड सॉईल म्हणजे काय, जिला हवेमध्ये वाळवायला ठेवलेली ना अशी माती. मी त्याला हे केलेलं नाही, ओव्हन ड्राईड केलेली नाही. ओव्हन ड्राईडची बात वेगळी असते, एअर ड्राईड वेगळी असते. हवेमध्ये सुकवलेली माती आहे, राईट. ज्या मातीची मला काय करायची, जसं की काय बरं का, जी एअर फील्ड होती, जी की आपली विमानतळ होतं, तिथली माती आपण आणलेली आहे, तिला हवेमध्ये सुकवलेलं आहे आणि ती माती आता उचलून घेतली 3 किलोग्रॅमची. आता 3 किलोग्रॅमची माती मी तर घेईल, परंतु ही माती पण अशी असेल जी पास झाली असेल. कुठून पास झाली असेल बरं का, तर 4.75 mm 4.75 mm ची जी सीव असते त्याच्यामधून खाली पास झालेली, म्हणजे नक्कीच ती सँड असावी. नक्कीच ती काय असेल, सँडी सॉईल असेल. तो ठीक आहे, 4.75 mm ची जी सीव आहे त्याच्यामधून पास झालेली जी माती आहे त्या मातीला आपण घेतली. किती घेतली? तिला घेतली मी 3 किलोग्रॅम. तो 3 किलोग्रॅम एवढी माती घेतली. ती माती कशी आहे? ती एअर ड्राईड सॉईल आहे. सो देअरफॉर पहिली बात आपल्या लक्षामध्ये येऊन गेली की 4.75 mm सीवमधून पास झालेली, 4.75 सीवमधून पास झालेली जी की आहे ती माती मी घेतलेली 3 किलोग्रॅमची, जी एअर ड्राईड सॉईल आहे, जी एअर ड्राईड सॉईल आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप मी काय करतो बरं का, आता या मातीमध्ये जी माती आपण आता तयार केली आहे आपल्या प्रयोगासाठी, तर त्या मातीमध्ये मी आता पाणी ॲड करणार. तो पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार, थरोली त्याच्यामध्ये पाणी मी मिक्स करणार. ठीक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असतो की पाणी ॲड किती करावं. 3 किलोग्रॅमची आपण माती घेतलेली आहे, पण त्या 3 किलोग्रॅमच्या मातीमध्ये, 3 किलोग्रॅमच्या एअर ड्राईड सॅम्पलच्या मातीमध्ये मला पाणी किती ॲड करायचं आहे आता. तो पाणी किती ॲड करावं लागेल बरं का मला, तर पाणी मला ॲड करावं लागतं लगभग मला पाणी ॲड करावं लागेल वजनाच्या, 3 किलोग्रामचं वजन आहे ना, त्या वजनाच्या 4 ते 10%, राईट. सो 4 to 10%, 4 ते 10, तो 4 to म्हणून देतो इथं. सो 4 ते 10% एवढं पाणी मला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे. तो ती माती आली, त्या मातीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आणि थरोली मिक्स करायचं आहे. तो थरोली मिक्स करायचं आहे. मग त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच बोललो, 3 किलोग्रॅमचं जर का समजा मातीचं वजन असेल, तर 3 किलोग्रॅम मातीच्या 4% किती होतील बरं का रे, तर 3 किलोग्रॅम मातीचा 4% जर केला आहे 120 ग्रॅम व्हायला पाहिजे. तर मी काय करणार, 3 किलोग्रॅमची जी माती आहे तिच्यामध्ये 120 ग्रॅम पाणी टाकणार आणि 120 ग्रॅम पाणी टाकून त्याला थरोली मिक्स करणार आणि जी काही आता ते मिक्स झालेलं आहे त्याला आपण आपल्या मोल्डमध्ये टाकणार, राईट. मग आता मी मेन्शन केलं की 4 ते 10%. मग 4 कोणासाठी नेमकं, 10 कधी, तो 4 कधी आणि 10 कधी, 4 ते 10 एवढी जर का मी रेंज देऊन देतोय, तर कोणत्या माझ्यासाठी 4 आणि कोणत्या माझ्यासाठी 10 ते तुम्हाला तर बेसिक याच्यानुसार कळून जातं. कसं बरं का, लक्षात घ्या. तर लक्षामध्ये काय होऊन जातं, 4% कोणासाठी, 4% पाणी मला टाकायचं समजा वजनाचं, जेवढी मी माती घेतली त्या त्याच्या वजनाच्या 4% पाणी मला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 4% पाणी मला ॲड करायचं आहे. मग 4% पाणी म्हणजे कमी झालं नाही. मग कोणत्या केसमध्ये, जर कोर्स ग्रेन सॉईल असेल तर कोर्स ग्रेन सॉईल जर का असेल त्या केसमध्ये आपण काय करणार, 4% पाणी ॲड करणार. आणि जर का फाईन ग्रेड सॉईल असेल तर फाईन ग्रेड सॉईलमध्ये आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त दिसायला भेटत असते, तर फाईन ग्रेन सॉईलमध्ये मी पाणी जास्त ॲड करणार, तो 10%. तो इथे लिहून घेऊ फाईन ग्रेन सॉईल. तर लक्षात घ्यायचं, कॉम्पॅक्शनची जी की आपण टेस्ट परफॉर्म करत आहोत आपल्या लॅबमध्ये, तर वजनाच्या आपल्याला 4 ते 10% एवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून त्याला थरोली मिक्स करावं लागत असतं. 4% मी तेव्हा ॲड करणार जेव्हा आपली कोर्स ग्रेन सॉईल असणार, 10% मी तेव्हा ॲड करणार जेव्हा आपली फाईन ग्रेन सॉईल असणार. पॉईंट क्लिअर आहे का इथपर्यंत? पॉईंट क्लिअर आहे कुलदीप, बाळा, नेहा? ठीक आहे. तर मग आता पुढे जातो. पुढे काय बरं का, तर इथपर्यंत मी थरोली मिक्स करून झाला. आता आपल्यासमोर पडलेले मोल्ड. तर लॅबोरेटरीमध्ये जी काय आहे तो असा मोल्ड असतो, सिलेंड्रिकल मोल्ड असतो. सिलेंड्रिकल मोल्ड असतो ज्याचं व्हॅल्यूम वगैरे आपण डिस्कस केलं की त्याचं व्हॅल्यूम असते बाबा. ठीक आहे. तो व्हॅल्यूम अशा पद्धतीचं मोल्ड असतं. त्याचा डायमीटर वगैरेबद्दल पण क्वेश्चन विचारून घेत असतात, ते डायमीटर किती असतं, काय असतं. आता माझ्याकडे जी डायग्राम नाही आहे, गुगलवरून ती डायग्राम वाटलं असतं मी डाउनलोड करून पाठवून देईल. ते डिपेंड करून जातं. आता वेगवेगळ्या प्रकारची जी काही त्या प्रत्येकाचा डायमीटर वगैरे वेगळा दिसायला भेटेल. माझ्याकडे गोपाल रंजनचं पुस्तक आहे, त्या गोपाल रंजनच्या पुस्तकामध्ये पण त्याच्याबद्दल आकृती पण दिली नाही, डायमीटर वगैरे पण दिली नाही. म्हणजे आपण समजू शकतो की त्या लेवलला प्रश्न खूप जास्त असेल तो, म्हणजे त्या लेवलला प्रश्न काही जाणार नाही. पण तरी पण तुम्ही काय करायचं, गुगलवरती जाऊन एकदा ती डायग्राम बघूनच घ्यायची, दिसायला कशी असते. समजा हा आपला मोल्ड आहे, तो मोल्ड आहे सिलेंड्रिकल मोल्ड आहे. याच्यामध्ये मी काय करणार, याच्यामध्ये ती मातीला, आता जी माती आपण तयार केली होती त्या मातीला मी टाकणार. किती लेअरमध्ये डिपेंड करतं कोणत्या प्रकारची टेस्ट आहे, तो त्या लेअरमध्ये मी टाकून घेणार. ठीक आहे. तो पहिला लेअर मी टाकला. पहिल्या लेअरला मी काय करणार, नंबर ऑफ लो देऊन मी त्याला कॉम्पॅक्ट करून घेणार. कॉम्पॅक्ट झाली. आता काय करायचं, आता तो जो लेअर आता तयार झालेला आहे कॉम्पॅक्ट करून, त्याला तुम्ही स्क्रॅच करायचं. स्क्रॅच करणं म्हणजे काय बरं का, जसं की तुम्ही आता विचार करा, हे लेअरवरती एकदम कॉम्पॅक्ट करून झाला आहे ना, तो एकदम स्मूथ झाला आहे, तो सपाट झाला आहे, स्मूथ झाला आहे. आता पुढचा लेअर जो येईल तो लेअर त्याच्यामध्ये बरोबर पद्धतशीर काय व्हायला पाहिजे, तो लेअर बरोबर त्याच्यामध्ये पद्धतशीर बसायला पाहिजे, सफिशियंट फ्रिक्शन असायला पाहिजे. असं का करतोय मी, कारण की फील्डमध्ये ॲक्च्युली जर बघायला गेलात ना, फील्डमध्ये असं असतं का की एक स्मूथ लेअर असतो त्याच्यावरती बस स्मूथ लेअर असतो त्याच्यावर स्मूथ लेअर, असं नसतंय फील्डमध्ये. त्यामुळे फील्डला सिम्युलेट करण्यासाठी, फील्डचे जे काही कंडिशन आहे त्याला सिम्युलेट करण्यासाठी मी काय करतो, पहिला लेअर झाल्यानंतर मी त्या
लेअरवरती स्क्रॅच करतो हाताच्या मदतीने किंवा काही इन्स्ट्रुमेंट असेल त्याने आपण काय करतो असं खुरतुरून घेतो वरती खरबडा भाग तयार करतो वरती की जेणेकरून वरचा जो लेअर येईल ना तो चांगल्या पद्धतीने दोघांचं फ्रिक्शन होईल दोघं ते चांगल्या पद्धतीने बसतील तर हा लेअर झाल्यानंतर मी याला स्क्रॅच करून घेणार ठीक आहे सो आपण काय करून टाकलं स्क्रॅचिंग करून टाकली तो स्क्रॅचिंग करून आता पुढचा लेअर टाकून देईल आणि पुन्हा नंबर ऑफ लो देऊन देईल पुन्हा स्मूथ होऊन जाईल पुन्हा त्याला स्क्रॅच करायचं नंबर ऑफ हे देऊन द्यायचे अशा पद्धतीने आपला हा मूल्ड काय झाला तयार झाला आपला तयार झाला तर मूल आता तयार झाला मी काय करणार आता मूल तयार झाल्यानंतर आता मला माहिती की हे जे काही खाली मूल्ड होता त्याचं वजन मला माहीत असेल समजा M1 राईट त्याच्यामध्ये माती भरून ठेवलेली आहे माती आणि मूल्ड यांचं वजन मी मेजर करून घेईल माती सगट बघा माती पण आणि मूल्ड पण या दोघांचं वजन जर मी मेजर केलं तर M2 भेटून जाईल मला आणि तुम्हाला जर मी विचारलं की मातीचं वजन किती आहे सांगा तुम्ही काय म्हणणार M2 हे टोटल वजन आहे ना मातीचं पण आणि मूळचं तो M2 - M1 करून टाक तर M2 - M1 जर करून टाकलं तर मला मातीचं वजन भेटून जाईल मातीचं वजन भेटून घेतलं M2 - M1 दुसरी बात जो काही व्हॅल्यूम असेल मातीचं व्हॅल्यूम किती आहे मातीचं व्हॅल्यूम तेवढंच आहे जेवढं आपलं मूळचं व्हॅल्यूम आहे देअरफॉर मी काय करून घेईल डिवाइड बाय व्हॅल्यूम करून देतो समजा सो M2 - M1 डिवाइड बाय व्हॅल्यूम जर करून टाकलं तर तुम्हाला काय भेटून जाईल तुम्हाला भेटून जाईल डेन्सिटी कोणती डेन्सिटी असेल ही जी काही आपली डेन्सिटी असणार ही डेन्सिटी आपली कोणती असणार तर ही जी डेन्सिटी असेल ही आपली बल्क डेन्सिटी असणार ॲक्च्युली जी माती आहे त्या मातीची एक्झिस्टिंग कंडिशन जी असेल ना त्याची डेन्सिटी असणार तर तुम्हाला काय भेटून गेली बल्क डेन्सिटी सो बल्क डेन्सिटीला कसं दाखवतो बल्क डेन्सिटी रो बी तो बल्क डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट M2 - M1 म्हणतोय समजा मास डिवाइड बाय व्हॉल्यूम ही झाली बल्क डेन्सिटी बट मी तुम्हाला अगोदरच मेन्शन करून ठेवतो काय बरं का की जे काही कॉम्पॅक्शन आहे ते कॉम्पॅक्शनला तुम्हाला काय करावं लागतं रिपोर्ट करावं लागतं म्हणजे कॉम्पॅक्शनला फाइंड आउट करावं लागतं कोणत्या टर्ममध्ये तर कॉम्पॅक्शनला फाइंड आउट करण्यासाठी कॉम्पॅक्शनला रिपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक टर्म असते तिला म्हणतो आपण ड्राय डेन्सिटी मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात की कॉम्पॅक्शन इज रिपोर्टेड इन द टर्म ऑफ 1 2 3 4 लक्षात ठेवायचं ड्राय डेन्सिटी तर कॉम्पॅक्शनला जर का तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्याकडे ड्राय डेन्सिटीची व्हॅल्यू असणं जरुरी आहे आता मी काय करून टाकलं मी त्या मातीला उचलून आणलं त्याला जरा सुकवून त्याला मी अशा पद्धतीने पाणी वगैरे ॲड करून त्या मातीला मी हे बनवलं वजन काढून टाकलं व्हॅल्यूम काढून टाकलं वजन डिवाइड बाय व्हॅल्यूम जर करून टाकलं ना मला बल्क डेन्सिटी भेटेल मला ड्राय डेन्सिटी नाही भेटणार मला ड्राय डेन्सिटी काढावी लागेल गरजेची काय कॉम्पॅक्शनला रिपोर्ट करण्यासाठी ड्राय डेन्सिटी मग ड्राय डेन्सिटी कसं काढतात तुम्हाला तर माहिती आहे एक फॉर्म्युला काय की बल्क डेन्सिटी डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट आता तुम्ही म्हणणार वॉटर कंटेंट कुठून आला कुठून आला बरं का जो तुम्ही पाणी ॲड केला होता 4% 10% आठवते का 4 ते 10% तर तुम्ही पाणी ॲड केलं होते म्हणजे तुम्हाला वॉटर कंटेंट पण माहिती आहे राईट मास माहीत होतं व्हॅल्यूम माहीत होतं त्याच्यावरून तुम्हाला बल्क डेन्सिटी पण माहिती आहे तो बल्क डेन्सिटी डिवाइड बाय 1 + वॉटर कंटेंट जर करून टाकलं तुम्हाला ड्राय डेन्सिटी भेटून जाते म्हणजे आपलं काम काय आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या असतात तर लॅबोरेटरीमध्ये जी आपण टेस्ट परफॉर्म करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या असतात एक म्हणजे ड्राय डेन्सिटी शोधायची असते आणि दुसरी म्हणजे वॉटर कंटेंट शोधायचं असतं तर ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट या दोन गोष्टी मला शोधायच्या असतात आणि व्हॅल्यू मी काढून घेतो ठीक आहे तर पहिल्यांदा मी काय करून टाकलं त्या मातीचं वजन मेजर करून टाकलं व्हॅल्यू आता मी पुन्हा काय करतो तो जे मूल्ड आहे त्या मूलला खाली करतो ती जी माती आहे ना त्याच मातीमध्ये थोडंसं जास्त पाणी ॲड करतो आता जास्त पाणी किती ॲड करणार बरं का अगोदर काही ना काही पाणी होतं समजा अगोदर 4 ते 10च्या दरम्यान मी काहीतरी पाणी ॲड केलं होतं वजनाच्या 4 ते 10% एवढं पाणी ॲड केलं होतं आता त्या मूडला मी पुन्हा काय करतोय बरं का त्या मूडला खाली करतोय माती तीच माती बरं का त्याच मातीमध्ये 2 ते 4% एक्स्ट्रा वॉटर टाकतोय किती तो त्याच मातीमध्ये आता काय करतोय 3 किलोग्रामची जी माती आहे ना त्याच्यामध्ये मी अजून काय करतोय त्या वजनाच्या 2 ते 4% एक्स्ट्रा वॉटर ॲड करतोय अगोदर काही ना काही होतं त्याची बात झाली ती पण मी अजून काय करतो वॉटर कंटेंट वाढवतोय तर 2 ते 4% मग आता जर का समजा जर आपली फाईन ग्रेन सॉईल असेल तर मी एक्स्ट्राचं किती वाढवणार 4% जर कोर्स ग्रेन सॉईल असेल तर मी एक्स्ट्राचं किती वाढवणार 2% तर देअरफॉर मी काय बोलतोय मी असं बोलतोय की आपलं जे स्पेसिमन होतं आता त्या मोल्डमधलं त्या स्पेसिमनला काय करायचं बाहेर काढायचं त्याला ब्रोकन करायचं त्याला चुरा करायचा पुन्हा आणि त्याच्या हाताच्या मदतीने त्याला चुरा करून घ्यायचा पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं आता पाणी टाकायचं पाणी किती टाकायचं 2 ते 4% जर कोर्स ग्रेन सॉईल असेल तर 2% पाणी जास्त वाढून घ्याय म्हणजे अगोदर काही ना काही पाणी होतं ना आता तुम्ही काय करायचं वजनाच्या 2% पाणी घ्यायचं आणि ते ॲड करून द्यायचं जसं की अगोदर आपण वजनाच्या किती टक्के पाणी टाकलं होतं 4% टाकलं होतं तर वजनाचे आपण 4% टाकलं होतं आता वजनाच्या मी किती टाकतोय वजनाच्या 2% टाकतोय मग वजनाचे 2% म्हणजे काय 60 ग्रॅम तर मी आता पुन्हा त्याच्यामध्ये अगोदर 120 ग्रॅम पाणी होतं आता अजून मी 60 ग्रॅम पाणी ॲड करून देणार अजून त्याला हे करणार सो जेणेकरून मी म्हणजे वॉटर कंटेंट वाढवलं पुन्हा प्रोसिजर तेच असेल पहिल्या लेअरमध्ये हे करा
कॉम्पॅक्ट करा, नंबर ऑफ लो देऊन स्क्रॅच करा, पुढचा लेअर, दुसरा लेअर, तिसरा लेअर करून या वजन काढून घ्या, जेवढं व्हॅल्यूम करून द्या, तुम्हाला बल्क डेन्सिटी भेटून जाईल. बल्क डेन्सिटीवरून तुम्हाला काय भेटून जाईल, बल्क डेन्सिटी तुम्हाला ड्राय डेन्सिटी भेटून जाईल. तर तुम्हाला ड्राय डेन्सिटी व्हॅल्यू आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेनमेंट भेटून जाईल. राईट. सो ड्राय डेन्सिटी वॉटर कंटेंट, पुन्हा त्या मूलला बाहेर काढा, पुन्हा त्याच्यामध्ये 2% पाणी वाढवा, पुन्हा त्याला काय करा, वजन करा, ड्राय डेन्सिटी काढा. तो ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट, ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट, ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट, अशा व्हॅल्यू फाइंड आउट करत जा. अशा खूप साऱ्या व्हॅल्यू फाइंड आउट करून टाका आणि त्या व्हॅल्यूनुसार तुम्ही काय करा, एक ग्राफ प्लॉट करा. आणि तो जो ग्राफ असतो त्याला आपण कॉम्पॅक्शन कर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पॅक्शन करू. तो जो रिझल्ट आपला लक्षात घ्या, आपण काय फाइंड आउट केलं आहे, आपण ड्राय डेन्सिटी आणि वॉटर कंटेंट, ड्राय डेन्सिटी आणि करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट, ड्राय डेन्सिटी आणि करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट काढून आपण काय करून टाकला, एक कर्व प्लॉट करून टाकला. त्याला आपण कॉम्पॅक्शन करू म्हणत असतो. राईट. कॉम्पॅक्शन करू. तो कॉम्पॅक्शन करू कसा असतो बरं का, तुम्ही जर त्या कॉम्पॅक्शन करूला बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की जो ऑर्डिनेट आहे, ऑर्डिनेट म्हणजे काय, वाय ॲक्सिस म्हणतो त्याला. तो ऑर्डिनेट जो आहे, जो वाय ॲक्सिस आहे आपला, त्या वाय ॲक्सिसवरती आपल्याला काय लक्षामध्ये येत असतं, वाय ॲक्सिसवरती जर तुम्ही बघायला गेलात तर वाय ॲक्सिसवरती असते आपली ड्राय डेन्सिटी. सो इथं ड्राय डेन्सिटी आहे. आणि जी काही आपली एक्स ॲक्सिस आहे, त्या एक्स ॲक्सिसवरती काय आहे, त्या एक्स ॲक्सिसवरती वॉटर कंटेंट आहे. तर त्याच्या काही व्हॅल्यू आहेत, ड्राय डेन्सिटी करस्पॉन्डिंग, राईट का, करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण जर का ते व्हॅल्यू प्लॉट केली, तुम्हाला असा एक ग्राफ भेटून जाईल, असा एक ग्राफ भेटून जाईल. आणि असा ग्राफ प्लॉट करून आपल्याला काय भेटत आहे, आपल्याला काय कळून गेलं की त्या साईटवरती काय करायला पाहिजे. तुमच्या लक्षामध्ये येईल की ती जी साईटवरची माती आहे तिच्यामध्ये जर का समजा आपण एवढं वॉटर कंटेंट जर का समजा ॲड करून टाकलं तर त्या ठिकाणी जे कॉम्पॅक्शन होईल ते सगळ्यात जास्त कॉम्पॅक्शन होताना दिसायला भेटेल. ही गोष्ट आपण फाइंड आउट करत असतो. तर जी साईट आहे त्या साईटवरती मला किती पाणी ॲड करायला पाहिजे बाबा, वरून मी पाणी मारतो ना, जी माती असेल वरून मी पाणी मारत जात असतो, तर मला किती पाणी मारायला पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी, त्या गोष्टीची आयडिया आपल्याला भेटून जाईल, जेणेकरून आपल्याला मॅक्झिमम कॉम्पॅक्शन सापडून जाईल. तर मग हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे वरचा, या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग आपल्याला गॅमा डी भेटेल आणि हा गॅमा डी कोणता असणार, मॅक्झिमम असणार. सो गॅमा डी मॅक्स भेटून गेला तुम्हाला. आणि याच्या करस्पॉन्डिंग जो काही आपल्याला पाणी भेटेल ते वॉटर कंटेंट असणार. तर हे जे काही वॉटर कंटेंट असणार आहे, आता हे वॉटर कंटेंट कसं आहे बरं का, हे एक ऑप्टिमम वॉटर कंटेंट, याला म्हणतो मी ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, OMC म्हणतो आपण याला, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. परीक्षेमध्ये विचारून घेत असतात की मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग जो वॉटर कंटेंट असतो, मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग जे वॉटर कंटेंट असतो त्याला तुम्ही काय म्हणतात, तर त्याला तुम्ही OMC म्हणतात. त्याला OMC म्हणजे काय म्हणतात तुम्ही, त्याला ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. कोणी वॉटर कंटेंट म्हणतात, कोणी मॉइश्चर कंटेंट म्हणतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो OMC, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. पॉईंट क्लिअर झाला का. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणजे काय, सो मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंटला आपण म्हणतो ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. प्रोसिजर काय केली मी तर, राईट. तर अशा पद्धतीने प्रोसिजर पण करून टाकली. तर प्रोसिजर झाल्यानंतर आता आपण पुढे जात असतो. आता काय केलं, ग्राफवरती सगळ्या व्हॅल्यू मी प्लॉट करून टाकल्या. ग्राफवरती सगळ्या व्हॅल्यू प्लॉट करून आपण या व्हॅल्यू आपण सगळ्या काही करून टाकल्या. ग्राफ बनतो कसा तुम्हाला नवीन काढून दाखवतो बघा. अशा पद्धतीने आपला ग्राफ बनून जात असतो. सो हा झाला आपला ग्राफ, वरती ठेवावा लागेल. हा झाला ग्राफ. बनला कसा, असा बनला, असा ग्राफ बनून गेला. राईट. असा ग्राफ बनून गेला. लक्षामध्ये काय आलं, जे करस्पॉन्डिंग पॉईंट. राईट. हां, इथं काय असतो आपला, इथं असतो गॅमा डी मॅक्स, इथं गॅमा डी मॅक्स असतो. इथं काय असतं, इधर बघायला गेला तर इथं लक्षामध्ये येऊन जाईल आपला हा OMC असतो, हा OMC असतो. ठीक आहे. असा ग्राफ काढून इथं आपल्याला प्लॉट करता येऊन जाईल. तर इथं रोडी, रोच्या टर्ममध्येच गॅमान लिहायचं नाही, रोडी लिहायचं. इथं गॅमाडी लिहायचं आहे पण रोडी लिहू टाकू, रोडी मॅक्स. सो रोडी, कारण की वजन मेजर करतोय तुम्हाला रो लिहावं लागेल. मास म्हणतोय ना, मास म्हणणार तर मी डेन्सिटीबद्दल लिहिणार अशा पद्धतीने. पुढे येऊ तर वॉटर कंटेंट. अशा पद्धतीने ग्राफ जो आहे आपण प्लॉट करून घेत असतो. तर लक्षात घ्यायचं ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. तर याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे तो की मॅक्झिमम कॉम्पॅक्टनेस किंवा मॅक्झिमम डेन्सनेसच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट जे की असतं त्याला आपण ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट म्हणून देत असतो. आता पुढे जे की आहे 2-3 टर्म्स आहेत, कोणकोणत्या बरं का. पुढे आहे एअर व्हॉइड लाईन आहे, तो एअर व्हॉइड लाईन आहे. नंतर 0 एअर व्हॉइड लाईन आहे, सॅच्युरेशन लाईन आहे. राईट का. तो 3 लाईन आहेत. त्या 3 लाईनबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे, परंतु मला असं वाटतं आता इथे मी थांबून घेतो. तर 3 लाईन आहेत. त्याच्यानंतर आपण जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या कशा पद्धतीने इन्हान्स करून टाकल्या ते 2 फॅक्टर आहेत बस. त्याच्यानंतर काही नाही आहे, चॅप्टर डायरेक्टली एंड होऊन जातं. तो कॉम्पॅक्शन चॅप्टर जे आहे सोपा आहे. आणि क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत काय काय विचारून घेतात, तो टेबल जो आहे ना, तो टेबल तोंडपाठ पाहिजे. आता तो टेबल तोंडपाठ असेल ना, एकतर कन्सोलिडेशन आणि कॉम्पॅक्शनचा फरक करून क्वेश्चन विचारून घेईल. जो नंतर जो काही टेबल बनवून दिला आहे मी तो पूर्ण टेबल विचारून घेईल. एनर्जीचं जे काही व्हॅल्यू आहे त्याचा रेशो वगैरे विचारेल, किंवा कोणत्या पण टेस्टची तो एनर्जी पण विचारू शकतो, नंबर ऑफ लो विचारू शकतो. तिकडून तो क्वेश्चन विचारणार आहे. OMCबद्दल, ड्राय डेन्सिटीबद्दल जो कर्व असतो कसा बनवतो, प्रोसिजर तुमच्या कन्सेप्टसाठी लक्षात ठेवायच्या, पाठ करणाऱ्या गोष्टी डायरीमध्ये लिहून टाकायच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं थांबून घेऊया. ठीक आहे, थांबतो इथं.